घरा माझी पाये चालता मार्गही तोची होय ना बैसे तरी आहे पावनीची। रुक्मिणी प्राण संजीवन भक्तजन वत्सल अकारण करुणा वरुणालय अनंत गुणगण निधान परमपिता श्री पंढरीनायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण अध्यात्मविश्वातील एक आपल्या स्वस्वरूप स्थितीचा परिचय करून देणारा किंवा आपल्या स्वरूप स्थितीची असणारी प्रातिभ अतींद्रिय अनुभूतीचं वर्णन करणारा श्रीमन निवृत्तीनाथ महाराज श्रीगुरूंच्या आज्ञेवरून ज्या ग्रंथाची प्रवृत्ती झाली किंवा ज्या ग्रंथाचं ह्या मानवाच्या कल्याणासाठी ह्या अवनीतलावर किंवा ह्या वाङ्मय रूपाने एक नवा असा अवतार निर्माण झाला, अशा ह्या ग्रंथाचं नित्यानंद ऐक्य दीपिका नावाच्या टीकेच्या श्री शिवकल्याण स्वामींनी केलेली आहे। त्या टीकेच्या आश्रयाने यथाशक्ती यथामती चिंतन करीत असताना आपण आत्तापर्यंत संस्कृतमध्ये असणारे श्लोक पंचक, त्यानंतर शिवशक्ती समावेशन, सद्गुरू वंदना, वाचारुण परिहार, ज्ञान अभेद कथन आणि अविद्येची अयथार्थता, सच्चिदानंद पदत्रय विवरण, शब्दखंडन, अज्ञानखंडन, ज्ञानखंडन आणि आता जीवनमुक्त रहणी कथन किंवा जीवनमुक्त दशा कथन ह्या नव्या प्रकरणाचं चिंतन करत आहोत। आतापर्यंत ह्या पूर्वार्धाचं चिंतन करत आहोत। तर यामध्ये आतापर्यंत आपल्या जो काही जीवनमुक्त पुरुषाची लक्षणं किंवा त्याच्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे। खरं मानवी जीवन जर हे आपल्याला प्रकरण समजलं तर मानवी जीवनातली दुःख संबंधरहित अत्युच्च कोटीच्या सुखाची अवस्था कशी असते हे जर कळलं आणि जर कोणताही मानव त्याच्यासाठी लालायित झाला किंवा त्याच्या जीवनात अशा प्रकारची उत्कट इच्छा निर्माण झाली का खरोखर मानवी जीवनाची ही सर्वात साकाष्ठा परागती, याच्यापुढं मानवी जीवनामध्ये ज्ञान नाही, याच्यापुढं त्याच्या जीवनामध्ये एवढा दुसरा आनंद नाही आणि याच्यापेक्षा त्याचं अस्तित्व नाही। सर्वात निरतिशय व्यापक असणारं ज्ञान, निरतिशय आनंद आणि निरतिशय अमरत्व किंवा अस्तित्व आणि निरतिशय केवलत्व ह्या ग्रंथामध्ये वर्णन केलेलं। तर ही जी स्थिती आहे ही स्थिती आपल्याला प्राप्तही करायची नाही, तर ज्ञानोबा राय सांगतात की ही नित्य सिद्धच आहे, ही फक्त आपल्याला जे अज्ञात आहे त्याचं ज्ञापन करून घ्यायचं आहे। ते संतांच्या संगतीमध्ये बसून फक्त ही स्थिती आपल्याला प्राप्त करायची असं नाही। याचं आहे कसं, स्वामी महाराजांनी सांगितलं की एका माणसाला चिंचेचं फळ पाहिजे होतं, त्या चिंचेच्या फळासाठी तो निघाला, खूप वन भटकला, पण त्याला चिंचेचं झाड काही मिळालं नाही, चिंचेचं फळ मिळालं नाही। तेव्हा एका मध्ये भेटलेल्या एका मनुष्याला त्याने विचारलं की तू काय शोधतो, तर त्यांनी सांगितलं मला चिंचेच्या फळाची आवश्यकता आहे। मग त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, मी तुला चिंचेचं फळ मिळवून देतो। आणि तो त्याच्याबरोबर परत फिरायला लागला आणि फिरता फिरता कुठं आला, ज्या चिंचेच्या झाडाखालून तो निघाला होता शोधायला त्या चिंचेच्या झाडाखालीच त्याला आणून ठेवलं, परंतु त्या ठिकाणी त्याला चिंचेचं झाड याच्याविषयी अज्ञात होतं, त्या अज्ञाताचं फक्त त्याला ज्ञापन करून दिलं। तसं ज्ञानोबा राय आपल्याला फक्त आपलं तुमचं स्वरूपच आहे त्याच स्वरूपाजवळ येऊन ठेवतात, वन भटकायला लावत नाहीत, उलट वन भटकणाऱ्याची भटकंती बंद करून ते ज्याचा तू शोध घेत आहेस ते तूच आहेस, काय तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी, तुझं तुझ्याजवळच आहे, तू जागा चुकला नाही तूच आहे, या ठिकाणी अशा प्रकाराने त्याला सांगतात। म्हणून ह्या ग्रंथामध्ये आपल्याला काही करायचं नाही, काही जाणायचं नाही, काय या ठिकाणी फक्त आपल्याला जे आपण वस्तुनिष्ठ आपलं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्येच खरा आनंद आहे, तेच खरं ज्ञानस्वरूप आहे, तेच आनंद स्वरूप आहे। तुम्हाला बाहेरून कुठेही आनंदाचा शोध घ्यायचा नाही। वृत्ती बहिर्मुख असली, वेदांत प्रकरण ग्रंथ बहुधा असं सांगतात की मनुष्याची अंतःकरणवृत्ती बहिर्मुख असल्यामुळं
त्याला बाहेर विषयाधिकांचा साक्षात्कार होतो. आत्मसाक्षात्कारासाठी अंतःकरणवृत्ती अंतर्मुख असली पाहिजे. अंतर्मुख वृत्तीलाच आत्म्याचा साक्षात्कार होतो. पण ज्ञानोबारायांच्या दृष्टीनं ज्ञानोबाराय आपल्याला अशी स्वतः सिद्ध असणारी स्वयंप्रकाश असणारी स्वरूपस्थिती समजावून सांगतात की त्याच्यामध्ये बाहेरही गेलं तरी आत्माच आहे आणि आतमध्ये गेलं तरी अंतर्मुख झालं तरी आत्माच आहे. आणि बहिर्मुख होणारा आत्मसाक्षात्कार आणि अंतर्मुख होणारा अंतर्मुखतेने होणारा आत्मसाक्षात्कार तो आत्मा केवळ एकच रूपाने आहे. त्यामुळं अशा प्रकारचं ज्ञान झालेल्या पुरुषाला इतरांच्या दृष्टीनं बहिर्मुख आहे असं वाटून त्याच्याकडून कितीही व्यवहार झाला तरी त्याची मूळ असणारी आनंद रूपता ती अबाधित राहते. आणि कितीही अंतर्मुख झाला तरी त्याच्यामुळं मूळ असणाऱ्या आत्मरूपतेमध्ये काही भर पडत नाही किंवा बहिर्मुख झाल्याने त्याच्यामध्ये काही त्रुटी किंवा वैगुण्य निर्माण होत नाही. ह्यामुळं तुमचं जे स्वरूप आहे ते सदा आनंदघन आहे. त्याच्याशी व्यवहाराचा किंवा व्यवहाराच्या अभावाचा त्या ठिकाणी आठवाचा किंवा विसराचा, अज्ञानाचा किंवा ज्ञानाचा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ते नित्यसिद्ध स्वयंप्रकाश स्वतःसिद्ध अशा प्रकारचं बुद्ध स्वरूप मुक्त स्वरूप तुम्ही नित्य आहात ही गोष्ट ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळं कोणताही मनुष्य आहे ना हा कायमचा मोकळा होईल. मला काही साधनाच्या द्वारा साध्य प्राप्त करायचं आहे असं त्याला कधी भ्रम राहणार नाही. किंवा काहीतरी कारणापासून कार्य उत्पन्न करायचं म्हणजे कार्यकारण भावाचा किंवा ज्ञातृज्ञेय भावाचा काही संबंध आहे असं त्याला कधीच वाटणार नाही. माझं जे स्वरूप आहे ते सदाच आहे. काही बोले करी कल्पी, काही करी बोले कल्पी, न करी न बोले न कल्पी, हे दोन्ही तुझ्या स्वरूपी न घेती उमसू. ज्ञानोबाराय मानवी जीवन खरं धन्य कसं आहे, ही जीवनमुक्तीला प्राप्त झालेला पुरुष हा खरोखर किती धन्य आहे. आणि ह्याच्या पुढंचा दुसरा याच्या समान तुलनेचं जगामध्ये कोणतं सुख नाही, कोणतं ज्ञान नाही, कोणतं अस्तित्व नाही, कोणताही पदार्थ नाही अशा प्रकारचं सांगतात. आणि ह्या गोष्ट जर कोणी अंतर्मुखवृत्तीनं याचं चिंतन करील आणि ह्या निश्चयाला प्राप्त होईल तर याच्यामध्ये त्याला अनुभूती होईल. म्हणजे त्याला संशय विपर्य रहित किंवा स्वतः परता उत्थान रहित असा जर ह्या स्थितीचा जो कोणी अनुभव करील तो पुरुषाचं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ किंवा धन्य आहे. आणि मानवी जीवनामध्ये आपण कितीतरी गोष्टी असं करतो की आपलं सुख हे पैशावर अवलंबून असतं, धनावर, कधी कीर्तीवर, कधी विद्वत्तेवर, कधी स्त्रीपुत्राधिकांवर, कधी शरीर स्वास्थ्यावर, अनेक गोष्टीचा आपण आलंबन करतो. पण या सगळ्या आलंबनापासून होणारं अनित्य अशा प्रकारचं सुख, भ्रमात्मक असणारं जे सुख, त्या सुखापेक्षा मूलभूत सुखाचा स्रोत की ज्या सुखाचा त्याग करायचा म्हणलं तर होत नाही, कारण कोणालाही आपल्या स्वस्वरूपाच्या बाहेर जाता येत नाही अशा प्रकारचं सुख. आणि जे ज्ञान हे आपलं स्वरूप असल्यामुळं तिथं अज्ञान कधी स्पर्शच करीत नाही आणि अज्ञान सापेक्ष वृत्तीज्ञानाचीही गरज नाही. आपलं अस्तित्व इतका अमर आहे की त्या अस्तित्वाला काहीही केलं तरी त्याला मरण येऊ शकत नाही आणि काही केलं तरी त्याला जन्म येऊ शकत नाही. आणि म्हणायचंच झालं तर त्या ठिकाणी तो डोळ्यांनी पाहत असून आंधळा आहे, डोळ्यांनी पाहत असून आंधळा आहे. तो असं नाही का ज्ञानवान पुरुष जो आहे तर त्याचे मान पाठ सरळ असली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांनी समाधीचा अनुभव घेतला पाहिजे, त्याचं जीवन निवृत्ती परायण असलं पाहिजे तरच त्याची जीवनमुक्ती सिद्ध आहे अशी ज्ञानोबारायांनी जीवनमुक्ती सांगितली नाही. या ठिकाणी ही मुक्ती आईशी मुक्ती असे सहज ते आता परिसवू तुझ की जे ज्ञानांबुज द्विरे फकितू. या ठिकाणी खरा जो साधक आहे ज्ञानरूपी कमलावरचा आस्वादन करणारा भ्रमर, त्याच्यासाठी हे ज्ञान सांगितलेले आहे. आणि ती जी मुक्ती आहे ती प्राप्य विकार्य संस्कार्य नाही, तर ती आईशी मुक्ती असे सहज स्वाभाविक आपलं स्वरूपभूत असणारी ती मुक्ती आहे. ते ब्रह्म आणि मुक्ती दोन नाहीत अशा प्रकारची स्थिती जी आहे ही ज्ञानोबारायांनी आपल्याला तळहातावरील वाटोळा डोलत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा दाविले तुझं या न्यायाने ही सांगितलेले आहे. जो कोणी भाग्यवान अशा स्थितीसाठी जर ह्या स्थितीला जर प्राप्त होईल म्हणजे ही स्थिती समजावून घेईल
तर त्या ठिकाणी त्याला विषयी विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला, आणि त्याला त्रिगुणातली सगळी ऐश्वर्य त्याच्यापुढं लोटांगण घालत आली तरी त्याचं त्याला कौतुक नाही. अशा प्रकारचा हा महापुरुष आहे. आणि त्या महापुरुषाच्या लक्षणांचं वर्णन करत असताना ज्ञानोबाराय आता सांगतात की हे पुरुषाचं जीवन आहे कसं. ज्ञानोबाराय मातेच्या ममतेने आपल्याला पोटात शिरून ही गोष्ट आपल्या बोलीभाषेमध्ये आणि आपल्या व्यावहारिक दृष्टांताच्या रूपाने सांगतात की हे जीवन आहे कसं. तर घरा माझी पाये 30 क्रमांकाची ओवी आहे. घरा माझी पाये चालिता मार्गोही तोचे होय ना बैसे तरी आहे पावणीची. ते म्हणतात घरामध्ये पाये चालिता, एखादा मनुष्य आपल्या घरामाजी म्हणजे घरामध्ये पायाने चालायला लागला, घरामध्ये पायाने चालायला लागला तर मार्गोही तोचे होय. आता त्याचा चालण्याचा मार्ग कोण आहे, कुठं चालतोय, तो घरात चालतोय, म्हणून त्याचा मार्गसुद्धा कोण आहे, घरच आहे. बोलत जा, मार्गही कोण आहे, घरच आहे. ना बैसे, किंवा तो एकाच ठिकाणी बसला, आता पायाने चालला नाही तरी आहे पावणीची, तरी तो कुठं प्राप्त झालेला आहे, घरातच प्राप्त झालेला आहे. तसा हा जो महापुरुष असतो, जीवनमुक्त महापुरुष असतो, त्याच्या ठिकाणी घरामागे पाय चालिता म्हणजे त्याच्याकडून काही कर्मक्रिया घडत जरी असली तरी ती क्रिया आत्मस्वरूपातच तो आहे. घराच्या बाहेर म्हणजे आपल्या स्वस्वरूपाच्या बाहेर तो गेला नाही. किंवा कधी कधी तो निवृत्तीपरायण किंवा समाधीमध्ये राहिला, आपल्या घरामध्ये म्हणजे अंतःकरण वृत्ती त्याने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी लीन केली तरीसुद्धा काय, तो बैसे बसला तो तरी आहे पावणीची, त्याला काही प्राप्त करायचे का काही, तर आत्मस्वरूपाच्याच ठिकाणी आहे. आणि बाहेर गेला तरी तो बाहेर गेला, आत्मस्वरूपाच्या बाहेर तर जात नाही. क्रिया जरी केली तरीसुद्धा ते आत्मस्वरूपाला सोडून त्याची क्रिया नाही. आणि निष्क्रिय अवस्थेत असला तरी तो आत्मस्वरूपाला सोडून नाही, म्हणजे त्याची क्रिया आणि क्रियेचा अभाव, बरोबर ना, हे दोन्ही आत्मस्वरूपच आहेत. अशा प्रकारची स्थिती आहे, त्याला सोडून तो कधीही राहत नाही. किंवा एखादा मनुष्य आहे, त्याला काही प्राप्त करायचे, एखाद्या गावाला जायचं आहे म्हणून तो चालत जातो. मग त्याच्या चालण्याचा उद्देश आहे, कुठं जायचं, मला माझ्या गंतव्यस्थानाला जायचं आहे. तसा ह्या पुरुषाला कुठं गंतव्यस्थानाला काही जर तो क्रिया करत असला, त्या क्रियेच्या द्वारा त्याला काही क्रियाफळ मिळवायचं आहे का, नाही. बरं, तो एका जागेवर बसला म्हणजे काही प्रतिकूल पदार्थाची निवृत्ती करून अनुकूल अशा पदार्थाची काही प्राप्ती करायची यासाठी, आणि प्राप्ती झाली. जसं एखादा मनुष्य खूप चालला म्हणजे एखाद्या जागेवर विश्रांतीला बसतो, तसा हा निवृत्तीपरायण जीवन जगला म्हणजे कुठं काही भाग गेला, सीन गेला आणि अवघा झाला आनंद, असं काही त्याच्या ठिकाणी नाही. तर त्याच्या ठिकाणी क्रिया झाली तरी तो आपल्या स्वरूप स्थितीला सोडून नाही. आणि जर एखाद्या क्रियेचा अभाव असला तरी तो म्हणजे क्रियेची निवृत्ती झाली म्हणून ती निवृत्तीमुळे तो आता कोणत्याही प्रकारचं त्याला दुःखाचा निराश झालेला आहे आणि आता सुखाची प्राप्ती झालेली आहे. आणि मग त्या ठिकाणी तो आता स्थिर झालेला आहे असंही नाही. अशा प्रकारचं सांगतात. आता यावर टीका. घरामध्ये पादचळन करणे तेची घडले मार्गक्रमणे, किंवा बैसला तेची पावणे मार्ग प्रांताते. जर एखादा मनुष्य घरामध्ये काहीतरी पायाच्या द्वारा संचार करील तर त्या संचाराने काय, त्यांनी मार्गक्रमण केला असं दिसेल आपल्याला. परंतु तो एखाद्या जागेवर बसला तरी आता जणू काही तो एखाद्या मार्गाच्या द्वारा जिथं त्याला पोचायचं आहे तिथं तो जणू काही प्राप्त झाला असं होईल. परंतु काजे पायाची क्रिया न चुके पृथ्वी तळे हे तेचे आशिके, म्हणून बैसके सारखे चालणे झाले. आता तो माणूस चालला ना रे, परंतु तो बसल्यासारखाच आहे. कसा, तर ते सांगतात पायाची क्रिया तर काही चुकली नाही, पायाची काही क्रिया तर चुकली नाही, परंतु किती जरी पायाची क्रिया चुकली नाही तरी तो चाललाय कुठं, बाहेरही चालला, जिकडं गंतव्यस्थानाकडे जायचं तरी पृथ्वीवरच चाललाय. आणि घरात चाललाय तरी कुठं चाललाय, पृथ्वीवरच चाललेलं आहे. म्हणून त्याचं चालणं काय झालं, बसल्यासारखंच झालं. पृथ्वीला सोडून तर कुठं गेला नाही. भूमीवरील तरंगू ना, बरोबर ना, जळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू तरी नाही भूमी भागू क्रमीला तेने. पाण्यावरचा तरंग किती पळाला तर तो काही भूमीला सोडून जातो का, तसं याच्यामध्ये किती याचा व्यवहाराचा विस्तार झाला तरी तो आत्मस्वरूपाला सोडून कुठं आहे का, नाही. म्हणजे त्याचं चालणं हे सुद्धा काय झालं, बसणंच झालं. बसला तरी कुठं पृथ्वीवर आणि चालला तरी कुठं पृथ्वीवर, म्हणजे चालणं काय झालं, बसणंच झालं. असो आपुले पूर्णपणी सरली देशकाळादी कहाणी, म्हणून आक्रोश झनी आठवे या. तर ते म्हणतात की
आपण परिपूर्ण आहोत, यामुळं त्याच्या ठिकाणी परिपूर्ण आहोत म्हणजे देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळला विश्वाकारे. त्याचा संपूर्ण कोणत्याही पदार्थाचं उत्पत्ती स्थिती आणि लय ह्यांच्यामध्ये सुद्धा तो अनुसूत आहे. त्याच्या पूर्वी आहे आणि नंतर आहे, तो परिपूर्ण आहे. त्याला कोणत्याही परिपूर्ण आहे म्हणजे देश काळ वस्तू परिच्छेद रहित आहे आणि स्वगत सजातीय विजातीय भेद रहित अशा प्रकारचा अनादी अनंत एकमेवा द्वितीय अशा प्रकारचा तो असल्यामुळं परिपूर्ण आहे. मग त्या ठिकाणी देश आणि काळ यांची कहाणी म्हणजे यांची वार्ताच त्या ठिकाणी नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीचा तो आक्रोश करत नाही. अहो मला फार, मी कुठं होतो, काशीमध्ये होतो आणि कैकट देशात आता येऊन पोचलो. अशा देशाचा भेद त्याला कोणत्याही प्रकारच्या त्याच्या पूर्ण घनीभूत आनंदाला कोणताही प्रतिबंध निर्माण करू शकत नाही. किंवा आता पूर्वीच्या काळामध्ये आम्हाला फार अनुकूलता होती आणि आता मात्र प्रतिकूलता आली, असा काळभेद देशभेद किंवा पूर्वी ह्या वस्तूच्या संपर्कात होतो, आता प्रतिकूल वस्तूच्या संपर्कात आम्हाला राहावं लागतं. असं त्याला देश काळ वस्तू कोणीही त्याच्या स्वरूपभूत सुखाला ज्ञानाला अस्तित्वाला केवलत्वाला प्रतिबंध करू शकत नाहीत. असो बैसक आणि चालती दशा तत्वविदू दोयीशी सरसा बैसकेचे ऐसा चालतो असे. आणि ते म्हणतात बैठक म्हणजे बसणं आणि चालणं ह्या दोन स्थिती ज्या आहेत त्या दोन्ही स्थितीमध्ये हा तत्ववेत्ता सारखाच असतो. आणि तो बसल्यावर जी स्थिती आहे ती चालताना त्याची आहे. म्हणजे बसल्यावर त्याचा जो आनंद आहे स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वरूप तो चालताना देखील त्याचा तसाच आहे. तो चालता वेगी न पडे किंवा बैसता पैस ना खुडे तो जेने तेने पाडे निश्चळ असे. तो चालायला लागला म्हणजे त्या चालण्याच्या वेगाचा मी चालणार आहे, चलनवलन करणारा मी आहे असा आपल्या आत्मस्वरूपाला सोडून देहादिकांच्या क्रियेविषयी चलनवलनाविषयी कधीही अभिनिवेश धारण करीत नाही. किंवा तो बसला म्हणजे आता खूप शिनभाग झाला, आता आपलं अंग शांत करावं, आपला पैसा खुडे म्हणजे आपण जो काही पसरलेले अवयव आहेत ते आपण आखडावेत. हे जे स्थितप्रज्ञाचं वर्णन आहे ना, हे मुमुक्षुला समजण्यासाठी सुलभ गीतेमध्ये सांगितलं. का कुर्मजी या परी ओवाईला अवयव पसरी ना तरी इच्छावशी आवरी आपुली आपण. ऐक, याप्रमाणे वाटलं तेव्हा अवयव पसरले, वाटले तेव्हा आतमध्ये घेतले. परंतु म्हणजे आनंदात जर काही प्रतिबंध झाला म्हणून आत घेतले असं नाही. तिथं कसं आहे की जर त्याला काही प्रतिबंध वाटला तर तो त्या ठिकाणी इंद्रियादिकांचा संयम करतो. आणि जर त्याला वाटलं की हे इंद्रिय आणि विषयांचे संबंध आपल्याला प्रतिबंध करत नाहीत तर त्या ठिकाणी त्याने अवयवांचा विस्तार किंवा अवयवांच्या द्वारा इंद्रिय विषयाच्या संयोगात काही क्रिया केलेली दिसते. परंतु याच्या ठिकाणी दोन्ही वेळेला त्याच्या आनंदात यत्किंचितही न्यूनताच येत नाही. त्यामुळं तो कधी आपल्या इंद्रियादिकांचा संयम करावा असंही त्याच्या ठिकाणी नाही. आता बैसता पैस ना खुडदे तो जेने तेने पाडे निश्चळ असे. तो ज्या वेळेला क्रिया करतो कर्म करतो त्यावेळेला तो निश्चळच आहे. आणि ज्या वेळेला तो कर्म करीत नाही त्यावेळेला तो तितकाच निश्चळ असतो. त्याची निश्चळ, कारण त्याचे निश्चळ कोण आहे? आत्मा हा मुळातच निश्चळ आहे. त्याच्या ठिकाणी हलो नये चालू नये सैरा वैरा काही बोलू नये. सगळ्या जगताची उत्पत्ती स्थिती लय झाली किंवा वेष्टीच्या ठिकाणी कितीही व्यापार घडला तरी आत्म्याचं असंगत्व निर्विकारत्व केवलत्व सच्चिदानंद घनत्व एकमेवा द्वितीयत्व नित्यत्व शुद्धत्व बुद्धत्व मुक्तत्व हे कधीच त्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारचा धक्का सुद्धा लागत नाही. असं असल्यामुळे तो नित्य निश्चळच आहे. म्हणून दावी तसे क्रियाभास ज्ञानिया न देखे कर्तव्यांश हे विषयी निरूपण दंश मूळ ग्रंथीचा. म्हणून त्या ठिकाणी ज्ञानीपुरुषाच्या ठिकाणी जे क्रिया दिसतात ती काही सत्यत्वाने झालेली क्रिया नाही. तो क्रियेचा फक्त आभास आहे आणि त्या क्रियेच्या आभासाचा
आणि त्याच्या असंग निर्विकार स्वस्वरूप स्थितीचा कधीच संबंध नाही, परंतु त्याच्यावरच भासते मात्र, म्हणून तिला क्रियाभास त्याच्यावर म्हणायचा. कारण निरधिष्ठान भ्रम होत नाही. जर तो अधिष्ठान ज्ञानस्वरूप नसता तर त्याच्यावर ह्या क्रियेचा आभास सुद्धा झाला नसता, म्हणून हा क्रियाभास त्याच्या ठिकाणी. पण क्रियाभास कसा आहे की ज्याच्या ठिकाणी क्रियाभास भासतो आपल्याला त्याच ठिकाणी त्याचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे, हे त्याचं रहस्य आहे आणि ही त्याची अनुभूती आहे. म्हणून त्या ज्ञानी पुरुषाला क्रियाभास दिसला तरी मला हे कर्म कर्तव्य आहे आणि या क्रियेचा मी कर्ता आहे आणि त्यापासून मला अमुक एक फल संपादन करायचं असेल याचा अंश देखील त्याच्या ठिकाणी नाही. याविषयी आणखीन मार्मिक निरूपण आम्ही करणार आहोत म्हणतात, ते तुम्ही ऐका. मूळ ग्रंथाच्या द्वारा, मूळ ओवीच्या द्वारा ऐका असं म्हणतात. आणि 31वी ओवी सांगतात, तैसे भलते करिता येथे पाहिजे काही आता, ऐसे नाही न करिता ठाकीजे ना. इथं सांगतात तैसे भलते करतात, म्हणजे कोणतंही काही करायला लागला तर. कारण पुढे जाऊन ते सांगतात की त्याचा आवा सवा पाय आणि तोही तीर्थयात्रा होतो, त्याची तीर्थयात्रा होतो जाय. बरोबर, घालिता आवा सवा पाय ते तीर्थयात्रा होतो जाय असं त्याचं वर्णन केलेलं आहे. त्याने टाकलेला वाकडा पाऊल ही सुद्धा तीर्थयात्रा आहे, एवढं ह्या बोधाला प्राप्त झालेल्या महापुरुषांचं वर्णन केलेलं आहे. किंवा आता पुढं जाऊन सांगणार आहे की झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षरुद्धी बैसो घापे असं त्याचं वर्णन करतात. तर तीच गोष्ट इथं सांगतात, तैसे भलते करिता. भलते म्हणजे काही कोणत्याही प्रकारची क्रिया त्याने केली, म्हणजे ती वैदिक क्रिया केली, लौकिक क्रिया केली किंवा अन्यथा क्रिया केली, भलते करिता. तरी येथे पाहिजे काही आता. कोणतीही क्रिया केली त्यांनी तरी त्यापासून त्याला काही आता पाहिजे, त्याला त्याच्यापासून काही प्राप्तव्य आहे. म्हणून आपण जी क्रिया करतो तर आपल्याला काहीतरी प्राप्त करायचे, आपल्याला काहीतरी निवृत्त करायचे. त्याला काही प्राप्तही करायचं नाही, निवृत्तही करायचं नाही, आणि तरीसुद्धा कोणत्याही प्रकारची क्रिया त्याच्याकडून झालेली दिसते किंवा तो क्रिया म्हणजे तो क्रियाभास करताना दिसतो. पण ते म्हणतात त्याशी काही आता पाहिजे ऐसे नाही, त्याला त्याच्यापासून काही मिळवायचं आहे असं मात्र नाही. आणि बरं मग त्यांनी एखाद्या वेळेला काही क्रिया करणार नाही, पण क्रिया न करिता काही ठाकीजे ना. क्रिया केली नाही म्हणून त्याचं काही राहिलं, म्हणजे त्याचं काही त्रुटी राहिली, वैगुण्य राहिलं किंवा काही त्याला प्राप्त होणार नाही असं मात्र नाही. आपण या ठिकाणी काही क्रिया केली नाही म्हणजे अमुक एक वस्तू प्राप्त होणार नाही, ही धारणा त्याच्या अंतःकरणात कधीही उद्भूत होत नाही. म्हणजे कोणती क्रिया करतो तेव्हा काही प्राप्तीसाठी करत नाही, निवृत्तीसाठी करत नाही, आणि काही न केलं तरी आपलं काही बिघडणार आहे असंही नाही, किंवा त्याच्या जीवनामध्ये काही अतृप्ती आहे, असंतुष्टी आहे, ती तशीच राहील कारण आपण ही क्रिया केली नाही. न करिता काही ठाकीजे ना, त्याचं काही बिघडत नाही. टीका, तैसेची भलते प्रवाही करणीशी शेवट नाही, काही केली पाही पावन नसे. तैसेची भलते प्रवाही म्हणजे कोणत्याही प्रवाह साधारणतः 3 असतात. एक प्रवाह जो असतो तो लोकसंग्रहाच्या प्रवाहामध्ये तो यद्यदा चतुर्थी श्रेष्ठा तत्तदेवेतरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. या ठिकाणी लोकसंग्रह, लोक उन्मार्गगामी होऊ नये म्हणून काही अवतारी कुटीतले महापुरुष बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणूनिया यासाठी अवतार कार्य घेऊन आलेले असतात. तर हे पुरुष लोकसंग्रहानुगामी अशा प्रकारचं आचरण करत असतात. हे त्यांचं भलतंच आचरण, त्याच्यापासून त्यांना काही लाभ नाही. किंवा काहींना पूर्वशास्त्र संस्कार असतात, त्या संस्कारांवरती अशा प्रकारचं जीवन जगत असतात. जसं ज्ञानोबाराय म्हणतात की जीवनमुक्त ज्ञानी जरी झाले पावन तरी देवतीर्थ भजन न सांडिती, अशाही प्रकारचं करतात. किंवा काहींचं स्वेच्छा प्रारब्ध, परेच्छा प्रारब्ध किंवा अनिच्छा प्रारब्ध यानुरूपही काही लोक कार्य करतात. तर हे सगळे कोणत्याही प्रमाणात कोणत्या प्रवाहाने म्हणा, परंतु करणीशी शेवट नाही. त्याचे कर्म बंद पडले असं नाही, त्याची समाप्ती झालेली आहे आणि तो नैष्कर्म्य दशेला प्राप्त झाला म्हणून त्याच्या ठिकाणी कर्माचा अभाव झाला स्वरूपाने असं मात्र नाही. आणि काही केली पायी पावणे नसे, आणि मग तो काही पण करायला लागला
काही केलं तर त्याला त्या कर्तव्याचं फळ मिळेल की नाही कर्माचं. जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो कर्मफलाचा भोगता होतो. पण हा कर्माचा कर्तृत्वाचाच अभिमान न घेतल्यामुळं याला काही पावणे नसे, त्याला कोणत्याही कर्मफळाची प्राप्ती होत नाही. कर्म करून देखील तो अकर्ताच आहे. आणि त्यामुळं अकर्ता असल्यामुळं त्या ठिकाणी त्या कर्माचं फल शास्त्राने प्रतिपादन केलेलं असूनही ते कर्मफलाची प्राप्ती त्याला होत नाही. अमुक व्यवहार करीनं अमुक कार्य साधीनं हे काहीच नसोनी कर्मी न देखे फलितार्थो नसोनी कर्तृत्वाचा हेतू क्रिया प्रवाह प्रतितू होतचे असे. तो कर्मामध्ये फलितार्थ मला ह्या कर्मापासून अमुक फल मिळवायचं आहे अशा प्रकारचा विषय त्याच्यासमोर नसतो. आणि त्याला कर्तृत्व मी ह्या कर्माचा कर्ता आहे म्हणून त्या कर्माचं हेतू किंवा कारण कर्तृरूपाने आपल्याकडे घ्यावं असंही त्याचा कधी हेतू नसतो. आणि तो क्रियेच्या प्रवाहामध्ये पडलेला आहे. म्हणजे उरले उपाधी कारणे, त्या ठिकाणी ज्ञान झालं आणि त्याचं आयुष्य उरलेलं आहे. तोच त्याच्या क्रियेचा काय आहे, कर्माचंच शरीर आहे. देह हे काय पाचाचे झाले, ते कर्माच्या गुणी गुंतले आणि भले तैसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या, असं जसं आपण म्हणतो. तर ते कर्माचं शरीर असल्यामुळं त्या क्रियेच्या प्रवाहामध्ये तो पतित आहे. कारण ज्ञानवान पुरुषाचं संचित कर्म जरी दग्ध झालं, क्रियमान कर्म असंगत्वाच्या बोधामुळं लागलं नाही तरी प्रारब्ध कर्माचा फलाचा भोग झाल्याशिवाय प्रारब्ध कर्मणाम भोगाद एव क्षय, जोपर्यंत प्रारब्ध कर्माचा सुखदुःख रूपाने त्याला भोग होत नाही तोपर्यंत त्याचा देह पडत नाही. म्हणून या ठिकाणी त्या क्रियेच्या प्रवाहामध्ये तो पडलेला आहे आणि होतच असे त्याच्याकडून ते कर्म होतच राहील. अमुक व्यवहार करीनं अमुक कार्य साधीनं मी अमुकच प्रकारचा व्यवहार करीन, मी त्या व्यवहाराच्या सिद्धीसाठी मी अमुकच प्रकारचं कार्य साधणार आहे हे काहीच नसून याच्यापैकी त्याच्या ठिकाणी काहीच नाही. म्हणजे मला अमुक कर्माच्या द्वारा अमुक कर्मफल प्राप्त करायचा, त्या कर्माचा आणि कर्मफलाचा असा संबंध आहे. कर्त्याने त्या कर्माची योजना किंवा अनुष्ठान अशा प्रकारे केलं तरच कर्मफल त्याला प्राप्त होईल. अशा प्रकारचं पूर्वमीमांसादी दर्शनांमध्ये किंवा वेदामध्ये केलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनाला हा अनुसरत नाही. परंतु वर्णनाला अनुसरत नाही म्हणजे त्या कारणाने तो ही क्रिया करत नाही, ओघाची वर्ते. कोणत्याही प्रकारचं कारण नसताना अकारण परंतु क्रियेप्रवाहामध्ये पडलेला आहे म्हणून तो त्याच्यामध्ये वर्तन मात्र करतो, ते कर्म करताना दिसतो. तुम्ही म्हणाल कर्म करणार नाही का, सगळं अज्ञानाप्रमाणे तो कर्म करताना दिसतो. किंवा क्रिया देखोनी गौन धरिजे येणे उगेपण ज्ञानिया ऐसे न जाणं उगाचे न ठाके. ते म्हणतात किंवा असंही तो म्हणत नाही की काय कर्म जे आहे तर हे कर्माची कटकट आहे. कर्म पुनरपी जननम पुनरपी मरणम, ह्या जन्ममरण परंपरेत घालणार आहे. म्हणून या ठिकाणी काय उपनिषदामध्ये सांगितलं न कर्मना न प्रजया, कर्माने कधी त्या ठिकाणी मोक्ष होत नाही आणि आपल्याला तर मोक्ष पाहिजे असं पण त्याला नाही. तर तो काय म्हणतो, क्रिया देखोनी गौन नै कर्मना न प्रजया. काय त्यागेने एकेन अमृतत्व मानशुः, त्यागाने सर्वसंग परित्यागाने संन्यास श्रवण कुर्यात, संन्यास घेऊन श्रवण केल्याने मनन निधिध्यासन केल्याने आत्मा प्राप्त होतो, कर्माने प्राप्त होत नाही. म्हणून कर्म गौण आहे असं म्हणून तो उगीच उगेपणाने म्हणजे शांतपणाने कर्माचा स्वरूपाने त्याग करून असाही तो राहत नाही. आणि ज्ञानी पुरुष जो आहे हा जीवनमुक्त पुरुष उगाची न ठाके, तो उगीच एका जागेवर शांत बसतो असं काही नाही. म्हणजे तो कर्म करत राहतो. एवं न देखतो क्रियाफळाते ज्ञानी पतित प्रवाहे वर्ते किंवा उगाची ठाकता कुंठिते ते पावणे नाही. ते म्हणतात तो आमक्या क्रियेचं काय फळ आहे. कारण लोकांना असं लागलं की कोणतं तरी कर्माचं फल असलं प्रयोजनम अनुद्दिश्य न मंदोपी प्रवर्तते. जर आपल्याला वेड्याला सुद्धा काहीतरी फळ मिळालं तर तो त्या क्रियेत प्रवृत्त होतो. ते सांगतात की त्या येरवड्याच्या याच्यामध्ये वेड्याला विचारलं डॉक्टरांनी, अरे तू सारखा गुणगुण काय करतो. म्हणतो गुणगुण केल्यावर बरं वाटतं. गुणगुण केलं म्हणजे त्याला सुद्धा काहीतरी फल अपेक्षित आहे. तर हा मात्र हा ज्ञानी पुरुष आहे, हा क्रियेच्या फळाची कोणतीच इच्छा करत नाही. आणि आपल्याला ज्या प्रवाहामध्ये आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे
ते कर्म करत असताना तो ते कर्म करतच राहतो, किंवा त्याला कधीकधी तो उगाचे ठाकते, त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या कर्माचा अभाव दिसतो, कर्म करताना तो दिसत नाही, कर्मापासून तो परान्मुख होतो, असंही त्याच्या जीवनात घडतं. परंतु हे करीत असताना त्याला उगा ते पावणे नाही. त्याला असं नाही की आता कसं आहे, आतापर्यंत आम्ही खूप श्रम केले, बहुत जाचिलो संसारे माया मोहा काय जाळाच्या विखारे, म्हणून आता आम्ही काय केलं, आता आम्ही शांत झालो, आता बोलण्याची नाही, आता देवाविनं काही, म्हणून आम्ही शांत दांत झालो. असं सुद्धा त्याला त्याच्यापासून हे फलसुद्धा त्याला प्राप्त करायचं नाही. तो जिया तिया परी असे आत्मसुखाचे भीतरी, तयाशी दुसरी घरी जाण्याची नाही. घरातच चालला ना घरातच बसला. तसं ज्या त्या प्रकाराने म्हणजे कर्माचा परित्याग करण्याने किंवा कर्म करण्याने त्याला आत्मसुखाच्या बाहेर तो कधी गेलाच नाही. कर्म करण्याच्या निमित्तानेही अधिष्ठानभूत असणारा आत्मानंद, त्याच आत्मानंदाचा भोग त्याचा चालू आहे. आणि ज्या वेळेला त्यांनी कर्माचा परित्याग केला तेव्हाही त्या आत्मरूपानेच तो स्थित आहे. म्हणून त्याला दुसऱ्या घरात जायचंच नाही, आपलं घर सोडून तो कधी जातच नाही, कर्म करो किंवा न करो. पुढे आयुष्य, आणि हे सगळं बरं का, कर्म करण्याचा क्रियाभास आहे आणि कर्म न करण्याचा क्रियाभासाच्या अभावाचाही पण भासच आहे. पुन्हा ऐका, हे सगळं सांगावं का लागतं, तुमच्या आमच्या दृष्टीनं जीवनमुक्त पुरुषाचं जीवन समजावून सांगताना हे बोल, त्याच्या दृष्टीनं क्रियेचंही कौतुक नाही आणि निष्क्रियतेचंही कौतुक नाही. पुढे आयुष्याची निरूपणं. आता सांगा ना, हे कोणत्या मानवाला, हे ख्रिश्चन असो, मुस्लिम असो, कोणत्याही वारकरी असो, महानुभाव असो, कोणत्याही किंवा ज्याला धर्म पंथ माहीत नाही, त्याला सुद्धा ह्याच सुखाची इच्छा असेल तर त्याला ह्या सुख समजून, ज्या सुखाची दुःख संबंध रहित केवळ सुखाची इच्छा आहे, त्याला याच बोधावर आरूढ व्हावं लागेल. हे ज्ञानोबरायांनी मानव जातीला सर्वात मोठी गोष्ट प्रदान केली. इथं कशाचा तरी उल्लेख आहे का? काहीच नाही याच्यामध्ये. हे तरी तर नाही, नैयायिक असं म्हणतात का, सांख्य असं म्हणतात, दर्शन परंपरा तरी समोर धरल्यात का? काही नाही. सरळ सोट तुम्हाला तुमचं तत्त्व समजावून घ्या आणि आनंदाचा सागरात निमज्जन करत राहा. जिवंत आहे तोपर्यंत देह पडला की विदेह कैवल्याला प्राप्त व्हा, आहे की नाही? ह्या कर्माधिकांचा तरी फार उहापोह केला का? ज्ञान अज्ञानाचं खंडन. अज्ञानाचं खंडन ते का, तर लोकांच्या डोक्यात ज्ञान ज्ञान म्हणत असताना ते अज्ञान खूप भरलेले आहे, अज्ञानाचे संस्कार, म्हणून थोडा विचार केला. तो सुद्धा इतर हा जो ग्रंथ वाङ्मयाचा जेवढा प्रसार आहे, म्हणजे त्याचा पसार आहे, तेवढा ज्ञानोबरायांनी केला नाही याच्यामध्ये. आणि याच्यापर्यंत जर पाहिलं, ज्ञानोबरायांनी सगळी तत्कालीन सगळी जी परिस्थिती पाहिली, त्याच्यामध्ये त्यांच्यासमोर फक्त मानव जात आहे की त्या मानव जातीला सुखी कसं करता येईल. ह्या संप्रदाय परंपरेच्या अभिनिवेश धरून पावलोपावली दुःखाचा परिचय माऊलींनी स्वतः भोगलेला आहे. तेव्हा आता त्या गोष्टी ते पडत नाही. लवकरात लवकर मानवजात आपल्या स्वरूपात कशी स्थित होईल आणि कसं आनंदाचे मक्तेदार होईल, अशा प्रकाराने हे चिंतन सांगितलेलं आहे. आता आपण याला किती दार्शनिक पुटं देऊन खंडन खाद्य करू, ती गोष्ट वेगळी आहे. परंतु सरळ सरळ जर पाहिलं तर ह्या टीकाकारांनी केलेलं जे स्पष्टीकरण आहे, त्याच्याद्वारा जर माऊलींच्या ओव्यांचं आपण अनुसरण केलं तर ही गोष्ट एकदम तळहातावरच्या आवळे इतकी स्पष्ट आहे की नाही. पुढे आयुष्याची निरूपण. बोलीला दशा असाधारण, परिसावे सावधान कृपा करुणी. ते म्हणतात पुढं मी असंच निरूपण करणार आहे. आता ही जी लोक आहे, हा जो माणूस आहे ना, हा जन्मोनिया झाला अवघिया वेगळा, हा म्हणजे त्याच्यातला नाही बरं का, त्या अभंगातला, पण हा असाधारण पुरुष आहे. याची जी स्थिती आहे ही असामान्य आहे, असाधारण आहे. तर याचा व्यवहार कसा होईल, अर्थात याचा व्यवहार सुद्धा असाधारण आहे. हा काही सर्वसामान्य माणसाचा व्यवहार नाही. किंवा त्याची पाहण्याची जी दृष्टी आहे ती दृष्टी घेऊन जर तो त्याला पाहिल, कोणी पंथाची कोणी संप्रदायाची अशी दृष्टी घेऊन त्याच्याकडे जर पाहिल तर तो पुरुष आहे, त्याला समजावून घेऊ शकणार नाही. म्हणून इथं त्यांनी सांगितलं पुढे आयुष्याची निरूपण. बोलीला दशा असाधारण,
या ठिकाणी ज्ञानोबारायांनी त्याचे असाधारण स्वरूप, सामान्य स्वरूप, सामान्यम एकत्वकरण विशेषस्तु पृथक्त्वकृत असं आपण जे म्हणतो की सामान्य गोष्ट सर्वसामान्यांमध्ये सारखी असते. इथं हा असा जो पुरुष आहे हा बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवा सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा असं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल आपण नेहमी चिंतन करत असतो, खरं जर माणसाला उद्धार करायचा झाला आणि त्यांनी सांगितलं ज्ञानोबारायांच्यावर आतोनात श्रद्धा अगोदर असेल, कारण ज्ञानोबाराय अज्ञाताचं फक्त ज्ञापन करून देतात. जोपर्यंत अज्ञानाचं ज्ञापन होईल तोपर्यंत श्रद्धा पाहिजे. आणि जर अज्ञानाचं ज्ञापन झालं तर पुढं श्रद्धेची गरज आहे का? का ती अनुभूतीच होऊन जाते? का अनुभूतीचा कधीच आपलाप होत नाही? अशी ज्ञानोबारायांनी या ग्रंथामध्ये योजना केली. तुम्हाला काही नाही, मी फक्त अज्ञाताचं ज्ञापन करून देतो, अज्ञाताचं ज्ञापन करून देतो तुम्हाला, त्याच्यानंतर वस्तुस्थिती तोपर्यंत तुम्हाला श्रद्धा ठेवावी लागेल. आता जर तुम्ही श्रद्धेने ही अनुभूती अशीच आहे इदम इत्थम रूपाने एकदा तुमच्या लक्षात आली, आता तुम्हाला काय करायचं आहे? काहीच करणं नाही, तुम्हाला काही जाणणं नाही, काही नाही, लगेच तुम्ही मोकळे. त्यालाच म्हणतात मुक्ती, त्यालाच म्हणतात जीवन मुक्ती. अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. पण ही दशा तर चिंतन आपलं हे चाललं होतं. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटतं, उड्या बाबांनी बरंच चिंतन केलं की आपल्याला वाटतं की ही दशा अधिकाराशिवाय प्राप्त होणार नाही. ह्या आता मी तर आता बोललो ना असामान्य म्हणल्यावर मग आपल्याला लगेच वाटतं की कुतुब मिनार पाहायला गेलो आपल्या डोक्यातली टोपी गळून पडते. आता हा पुरुष वेगळा आहे याचं काही नाही. आम्ही देवा शक्ती हिने भाकूत येणे करीमना. ज्ञानोबारायांनी केलेला हा पुरुष म्हणजे काय? एकी केली हातोफळी ठाया बळी पावले, आहे की नाही? ज्यांच्यापासून बळ होतं तर ते त्या ठिकाणी येऊन पावले. आम्ही देवा शक्ती हिने. आपल्याला हेच ध्रुवपद ऐकायला आवडतं. पण ज्ञानोबारायांनी आपल्याला इतका आश्वासित करून ठेवले की मुक्त मुमुक्षुबद्ध हे तवरी योग्यता भेद अनुभवामृता आस्वाद विरुद्ध जव. अमृतानुभवातल्या जर गोष्टी आपण ज्ञानोबाराय साक्षात सांगतात, आहे की नाही? आणि त्याला ते जर म्हणतात मुक्त मुमुक्षुबद्ध असा स्वरूपात कोणताच भेद नाही, योग्यतेचा सुद्धा भेद नाही. पण तुम्हाला आम्ही सांगितलं ना त्याच्यावर फक्त विश्वास. देवाची बरे देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. अमर आहा न म्हणा देह माझा ऐसा. तुम्हाला अमर आहात तुम्ही याच्याबद्दलच्या शृण्वंतो अस्य अमृतस्य पुत्र आये धामानी दिव्यानी तस्तो. तुम्ही ह्या मानवी एक प्राणी म्हणून ह्या शरीराचा अभिमान धारण केलेला आहे. अशा प्रकारचे तुम्ही मानव नाही. या ठिकाणी मानव म्हणजे तुम्ही नवमा, तुम्ही नवीन नाही, अनादी सनातन चिरंतन आत्मा आहात. शृण्वंतो अस्य अमृतस्य पुत्र. तुम्ही साक्षात अमृत स्वरूप अमृताचे पुत्र आहात. आये धामाने दिव्यानी तस्तु. त्या ठिकाणी तुम्ही दिव्य धाम निवासी अशा प्रकारचे साक्षात भगवत स्वरूप तुम्ही आहात. अशा प्रकारचं उपनिषदांचे हक्क आहे. वेदाचा आपल्याला संदेश आहे. आणि त्या संदेशामध्ये तुम्ही असं नाही स्त्री एका पुत्र एक पुरुष आहे, तुम्ही कोणीही असले ना तरी तुम्ही सगळे देवाची बरे देवाची बरे, तुम्ही सगळे भगवत स्वरूपच आहात, असं ज्ञानेश्वर महाराजांचा संदेश आहे. आपण ज्ञानोबारायांच्या ह्या क्षेत्रामध्ये अलंकापूरमध्ये पवित्र सल्ला इंद्रायणीचं तटाक संजीवन समाधीस्थ ज्ञानोबाराय आणि तेच आपल्याला त्यांचाच ग्रंथ सांगतात. तरीसुद्धा आपण जर आपल्याला असं वाटलं की एवढं कसं नाही पण आम्ही कमीच आहे, बसलेत कोणाच्या माऊलीच्या अंकावर. माऊली तुम्हाला सांगते तुम्ही परमात्मा स्वरूप आहात आणि तरी हा म्हणतो पण आणि परंतु. पण आणि परंतु जर आपण टाकून दिले तर आहे या स्थितीत आणि आहे या ठिकाणी तुम्ही मुक्तच आहात हेच ज्ञानोबाराय सांगतात की नाही. त्यासाठी उडिया बाबांनी उदाहरण दिलं की काय म्हणतात की अंतःकरणवृत्ती शुद्ध असली पाहिजे, बरोबर ना? अंतःकरणवृत्ती स्थिर असली पाहिजे. जेव्हा तुमच्या अंतःकरणवृत्ती अनावृत्त होईल, बरोबर ना, तर त्या ठिकाणी मल विक्षेप आणि आवरण यांनी निवृत्त झाली पाहिजे. शम धम श्रद्धा समाधान ही संपत्ती असली, षटसंपत्ती असली पाहिजे. मुमुक्षुत्व असलं पाहिजे आणि विवेक वैराग्य असलं पाहिजे. तर बारकाईने सांगा, जर हे पुस्तक आहे मी सांगितलं सगळ्यांना, आता इथं काय सगळे सात्विक आहेत का? सगळे तमोगुणी आहे का? सगळे रजोगुणी आहे? जर पुस्तक आहे हे जे ज्ञान आहे हे काय वस्तुतंत्र आहे आणि हे प्रमाण प्रमेयाच्या अधीन आहे. मी सांगितलं याला पुस्तक म्हणतात.
सगळ्या लोकांच्या डोळ्यांनी हे पुस्तक पाहिलं आणि याला पुस्तक म्हणतात, झाला का नाही निश्चय? आता कोणी म्हणेल का हे पुस्तक नाही, हा दगड आहे? कोणी म्हणेल का याच्या ठिकाणी हे पुस्तक आहे का दगड आहे? अजून शंका आहे? काहीच नाही. आता कोणत्याही माणसाला एकदा प्रमाणाने ज्ञान झालं का ते ज्ञान काय होतं? अबाधित होतं. हे तर ज्ञानोबा सांगतात. हे असं ज्ञान सांगत नाही का पूर्वी परोक्ष होतं, आता अपरोक्ष झालं, प्रतिबंध होते, प्रतिबंध निवृत्त केलं, त्याचं ज्ञान नाही सांगत. ते सांगतात येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म. तुम्ही साक्षात ब्रह्म आहात. तुम्हाला अपरोक्ष येत साक्षात अपरोक्षात तुम्ही स्वतःच आहात आणि तुमच्या स्वतःच्या सिद्धीसाठी तुम्हाला कोणत्याही आलंबनाची किंवा साह्याची साधनाची गरज नाही. अन्य कारण निरपेक्ष असं तुमचं स्वतःचं स्वरूप आहे असं ज्ञानोबा जर सांगत असले तर आपल्याला काय कारण आहे? हे बरोबर आहे की नाही? आपल्याला आपल्या मी आहे का नाही कधी जातो का विचारायला कोणाला? मग मला वाटतं की मी जरा हरवलोय, सापडलो का हो मी? कोणाला विचारायला जातो का? असं तरी कधी म्हणतो का मी स्त्री आहे का पुरुष आहे? कधी शंका येते का? बरं असं तरी म्हणत बसतो का मी पुरुष आहे पुरुष? असं पण म्हणत नाही. बरं असं तरी म्हणतो का मी स्त्री नाही स्त्री नाही? मी स्त्री नाही तर नाही काय म्हणायचं आणि मी पुरुष आहे तर पुरुष काय म्हणायचं? बरं त्याचा कधी विसरत पडत नाही तर आठवण तरी काय करायची? असं आपल्याला कसा निश्चय आहे? हा निश्चय आपला आपल्याला आहे की नाही? आणि तेच आपलं आत्मस्वरूप ज्ञानोबा जर तुम्हाला सांगत असतील येत साक्षात अपरोक्षात ब्रह्म तत्वम असी, हे जर आपल्याला सांगतात सारखं आणि एवढ्या वयातून तेच सांगतात. ववी कोणतीही असू द्या पण देव बोलिले एक दुजे नाही, जसं गीतेचे तसं अमृतानुभवामध्ये ज्ञान देव बोलिले एक जे दुजे नाही. याच्यामध्ये काही लागत नाही. तुमची वृत्ती स्थिर नाही हो, त्यामुळे तुम्हाला ते स्थिर वृत्तीत परमात्म्याचं प्रतिबिंब. आम्हाला प्रतिबिंब कशाला? प्रतिबिंब सापेक्ष बिंबत्व सुद्धा जिथं नाही ते बिंबरूप आम्ही आहोत. आम्हाला कशाला कशाचं कोणाचं काय पाहिजे आहे की नाही? होतं अज्ञात तोपर्यंत ठीक होते. मग त्याचं तर सांगतात ना ज्ञानोबा आहे की तुम्ही ते आहात, ते तुम्ही आहात असं तुम्हाला सांगतात ना येत साक्षात अपरोक्षात. आणि तरी जर मनुष्य असं म्हणत बसेल नाही पण अधिकारच कमी पडतो, अधिकार सुद्धा नाही त्याच्या ठिकाणी. वृत्ती चंचल आहे हो आमची, वृत्ती दूषित आहे हो आम्ही. पुस्तकाचं ज्ञान कसं झालं? पुस्तकापेक्षाही अपरोक्ष रूप असणारा तुमचा आत्मा त्याचं वर्णन ज्ञानोबा केलं. आणि तरी ते तुमच्या बुद्धीवर आरूढ किंवा दृढ होत नसेल तर काय आहे की तुमची स्वतःची घेईल त्याचा बोध आहे, न घेईल त्याचं दुर्बलत्व आहे असा त्याचा अर्थ आहे. म्हणून या ठिकाणी सांगतात की स्वामी महाराज सांगायचे. आता बघा आपण म्हणतो इतकं सोपं हे की आपण म्हणतो वृत्ती काय होते? चंचल असल्यावर पाणी जर सारखं हलत असलं तर त्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब मिळतं का? पाणी मलिन असलं तर त्याच्या ठिकाणी चंद्राचं स्पष्ट प्रतिबिंब दिसतंय का? नाही. तसं आपली अंतःकरणवृत्ती स्थिर असली, ती अंतःकरणवृत्ती शुद्ध असली तर तिच्यामध्ये आपल्याला आत्मतत्वाचं प्रतिबिंब उमटेल, आपल्या आत्माचं यथार्थ ज्ञान होईल, संशय विपर्ययही होईल. असं आपण प्रकरण ग्रंथात चिंतन करतो. पण जर खराच मनुष्य श्रद्धावान लभते ज्ञानम या अधिकाराला जाणारा असेल तर त्याला काय याची गरज आहे का काही? कारण त्यांनी उदाहरण दिले. आपला अनुभव पहा. याच्यात बरेच कीर्तनकार आपण कीर्तन करतो. कीर्तन करत असताना आपण अभंग घेण्यापासून आपली वृत्ती स्थिर असते का? कोणतं पद त्याचं कसं अर्थ करायचा, मागचा पुढचा संदर्भ कसा द्यायचा, एवढं करताना ताल स्वर कसा सांभाळायचा, लोकांच्यावर आपण सांगत असणारं प्रभाव त्यांना ते कसं कळतं, एवढं आपण हे करतो. आणि नंतर काय झालं की कीर्तन झाल्यावर आपण त्याला जर विचारलं तुम्हाला कसं काय वाटलं कीर्तनामध्ये? हां, तुमची वृत्ती फार चंचल होती. तो म्हणतो माझ्यासारखा आनंद नाही, मी सगळं जग विसरून गेलो कीर्तनामध्ये. आता वृत्ती चंचल होती ना, आनंद कुठून आला? चंचल वृत्तीत आनंदाची अभिव्यक्ती होते का? याचा अर्थ वृत्ती चंचल असल्यावर आत्म्याची अभिव्यक्ती होते आणि स्थिर असले अभिव्यक्ती होत नाही, आणि स्थिर असल्यावर आत्म्याची अभिव्यक्ती होते. हा सुद्धा काय आहे? भ्रम आहे. हा सुद्धा भ्रम आहे. आणि हा अनुभवाने ह्या भ्रमाचा निराश होतो की नाही? अनुभवानीच भ्रमाचा निराश होतो. हे आपला अनुभव आहे, अनुभवाचा आपलाप करता येत नाही. आणि त्याला पुन्हा युक्तीप्रमाणे, त्याला श्रुतीप्रमाणे ज्ञानोबा यांच्यासारखे जगद्गुरू ते आपल्याला सांगतात. तरी आपलं जर होत नसेल तर आपण काय, हा सगळा दैव दुर्विलास आहे, दुसरं काही याच्यामध्ये नाही. त्याचं मूळ कारण आहे का आपल्याला स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश आनंद नकोच आहे. आपल्याला विषयाचा होणारा द्वैतात्मक अशा प्रकारचा जो काही तारतम्याने होणारा भोग्य भोक्तृत्वाने सत्य समजून होणारा आनंद, याचंच इतकं सवय झालेली आहे की आपल्याला असं वाटतं हा आनंद सोडून ह्या आनंदाच्या नादी लागलो तर आकाशच कोसळेल, आहे की नाही, सगळं जगच बुडून जाईल. अशा प्रकारचे तो आपल्याला पाहिजेच नाही ही खरी स्थिती. पाहिजे असेल तर ज्ञानोबा आपल्याला सारखा
किती वतवतू असं म्हणतात. या ठिकाणी ज्ञानोबा किती पोटतिडकीनं आणि वस्तुस्थितीनं बरं वस्तुनिष्ठ असं असणारं स्वस्वरूपाचं आपल्याला मार्गदर्शन करतात. म्हणून या ठिकाणी सांगतात की ही दशा जी आहे ती असाधारण आहे आणि त्याच्याविषयी वर्णन करा. आता इथं आईला असाधारण का म्हणायचं? किमान असा जगामध्ये एक महापुरुष आहे, तो जर कोणाला भाग्याने पाहायला मिळाला तरी असं समजावं की आपलं भाग्य आहे आणि त्याचं गुणदोष पाहण्यापेक्षा त्याच्या स्वरूप स्थितीचा विचार केला तर काही तुमचं अदृष्ट निर्माण होईल किंवा त्या दिशेने तुमचं प्रयांतरी काही प्रस्थांतरी तुमच्या जीवनामध्ये होईल, असं म्हणून त्याला असाधारण म्हणायचं. वास्तविक त्या स्वरूपाच्या ठिकाणी असाधारण आणि साधारण असं काही सामान्य विशेष भाव विवर्जित अशा प्रकारची ती स्थिती आहे, आहे की नाही? आज हीच गोष्ट पण त्याचा आता व्यवहार तुम्हाला विशेष रूपाने दिसतो ना, म्हणून त्याला असाधारण म्हणायचं. आता 32 क्रमांकाची ओवी. आठवू आणि विसरू त्या तेही घेऊन येदी पसरू दशेचा व्यवहारू असाधारण. इथं माऊलीच म्हणतात की आठवू आणि विसरू, त्याच्या ठिकाणी अमक्या गोष्टीचा आठव आहे, अमक्या गोष्टीचा विसर आहे. हे तया तेही पसरू घेऊन येते. पसर घेणं म्हणजे काय आहे? त्याच्या समोर येणं. पसर घेणं म्हणजे समोर येणं. तर ते म्हणतात की त्या आठव आणि मला अमक्या गोष्टीची आठवण करायची, अमकी गोष्ट विसरायची, किंवा अमकी गोष्ट माझी विसरली आता मला त्याची आठवण करायची. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं की काय? आपला आपण पया विसरू जो धनंजया तेच रूपया अज्ञानाशी. याचा अर्थ काय? आपल्याला आत्मस्वरूपाचा विसर पडणं झालं की तिथून पुढं काय झालं? सुरू अज्ञान सुरू झालं. ज्या अर्थी म्हणजे कार्यानुमेय किंवा फलबलकल्प्य आत्मस्वरूपाचा विसर पडला की त्या ठिकाणी त्याला काय झालं? अज्ञानाची सुरुवात झाली असं म्हणतात. या ग्रंथामध्ये अज्ञानही नाही आणि अज्ञानाचं कार्य विसरही नाही. कारण आत्मस्वरूप विसर कोणत्या गोष्टीत पडला असलं तर आठवण करायची, आहे की नाही? आठवण का करायची? विसर पडला असेल तर. आत्मस्वरूप हा विस्मरणाचा कधी विषय होत नाही, आणि जे विस्मरणाचा विषय होतं ते स्मरणाचा विषय होईल. आत्मा जर विस्मरणाचाच विषय नाही तर स्मरणाचा विषय काही होण्याचं काही कारण नाही. इतकं निर्धास्त आपल्या स्वस्वरूपाविषयी असलं पाहिजे. आणि म्हणून माऊली म्हणतात आठव कशाला म्हणतात आणि विसर कशाला म्हणतात? हे तये देशी पसरू नये, त्याच्या ठिकाणी ते तोंडच करीत नाही. म्हणजे कधी आठव आणि विस्मरण हे दोन्हीही सापेक्ष धर्म त्याच्या समोर कधीच येत नाहीत. दशेचा व्यवहार. आता आपल्याला वाटतं हा माणूस कसा असेल? दगड म्हणलं तर आहे वा, आठवण पण होत नाही आणि विसर पण होत नाही असं काहीतरी वाटतं, आहे की नाही? म्हणून तुम्ही असं समजा हा चिन्मयतेला वास्तविक ही दशा काही जडाची दशा आहे, काही चिन्मयाची दशा आहे. आणि ही चिन्मयाची दशा आहे म्हणून तर तिथं व्यवहार पण आहे आणि अव्यवहार्य दोन्ही दशा नांदतात. आठव पण नांदतो आणि विसर पण नांदतो. पण आठव आणि विसर हे दोन्ही परस्पर धर्म ज्या माझ्या स्वरूपावर परस्पर विरोधी धर्म एक समयावच्छेदे करून नांदतात, त्या अर्थी या दोन्ही धर्मांचा माझा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. म्हणजे आठव आणि विसर याची चिंता त्याला लागलेली नाही. आणि अशी जी स्थिती आहे ह्या दशेचा, म्हणजे त्याची स्थिती जी जशी असाधारण आहे तशी त्याचा व्यवहारसुद्धा कसा आहे? दशेचा व्यवहारू असाधारणू. त्याच्यामध्ये तुम्हाला असा अमुक एक कार्यकारण भाव त्याच्यामध्ये समजावून सांगता येणार नाही. येणे विसरोनी जे काही केले ते तेयाची पसरे गिळिले एवं विसराचे वेळे पसरूचे असे. आता ते म्हणतात एखाद्या वेळेला तो मनुष्य विसरला आणि त्यांनी काही केलं विसरामध्ये त्यांनी काही केलं तर जे केलं ते तयाची पसरे गिळले. त्या आत्मस्वरूपाचा जो निरपेक्ष व्यापक विस्तार आहे ना, त्या विस्तारामध्ये तो गिळून गेला, आहे की नाही? आणि एवं विसराचे वेळे पसरूचे असे. आणि ज्या वेळेला त्याला विसर झाला त्यावेळेला विसर नाही झाला, त्याला खऱ्या अर्थाने त्याचाच पसरू म्हणजे त्या निरतिशय व्यापक चैतन्याची जी अनुभूती आहे त्या अनुभूतीमध्येच तो आहे. तिला सोडून तो काही कधी म्हणजे व्यापकाला सोडून तो किती विसरात गेला तो व्यापकाला सोडून गेलेला नाही. कारण का? त्या ठिकाणी त्या विसराचं प्रकाशन करणारं व्यापक तो स्वतःच त्या ठिकाणी विद्यमान आहे. मग त्यांनी ते पसराला सोडलंय का? विसराच्या काळात सुद्धा नाही. आगा आत्मसुखाचे सुरवाडे विसरता विसरी न पडे आठवताही न घडे आठवू तया ते. बरं, विसर झाला. आता सांगतात आत्मसुखाचे नि सुरवाडे. हा पूर्वीच्या काळातला सुरवाड शब्द आहे. त्याचं
तीन अर्थ शब्दकोशामध्ये दिलेले आहे. एक सुभिक्ष असा अर्थ दिला, एक स्वाधीनपणा आणि एक पाडे किंवा तुलना, असे तीन अर्थ दिलेले. तिन्ही अर्थ या ठिकाणी लागतात, बहुतेक ठिकाणी लागतात. तर तिथं सांगतात आत्मसुखाचे निसुरवाडी. त्याला आत्मसुखाचा इतका सुखाळ झालेला असतो, इतकी रेलचेल आत्मसुखात असते का त्याला विसरलायचं म्हटलं तरी विसरता येत नाही. का सगळीकडंच काय आहे, आनंदाचे डोही, आनंद तरंग. विसरायचा म्हणलं तर तो हा आनंद विसरता येत नाही, कारण त्याचं स्वरूप असतं. स्वस्वरूपाला विसराची जाणीव असो किंवा स्मरणाची जाणीव असो, विस्मरण आणि स्मरण याच्याही अतीत असणारं ते विस्मरणातही तसंच आहे आणि स्मरणात देखील तसंच आहे. त्यामुळं त्याला त्या आत्मसुखाच्या म्हणजे आत्म्याचं सुख नाही, सुखरूप आत्मा, बरोबर ना, सुखरूप आत्मा किंबहुना सुखच आत्मस्वरूप, अशा त्याच्या ठिकाणी त्याचं सुभिक्ष असल्यामुळं. सुभिक्ष काय आहे, कारण तो निरतिशय व्यापक आहे. कुठं नाही असं नाही, त्याची कुठं त्रुटी, त्याचा कुठं तुम्हाला उणीव किंवा त्याची कमतरता तुम्हाला कुठंच भासणार नाही. त्यामुळे विसरायचं म्हटलं तरी विसराय पडत नाही आणि आठवायचं म्हटलं तरी आठव घडूच शकत नाही, कारण आठवणारी वस्तू आपल्यापासून भिन्न असली पाहिजे. ते आपलं स्वतःचं स्वरूप असल्यामुळं आठवही घडत नाही. आपल्या स्वरूपाला कधी विसरतच नाही, त्यामुळे त्याचा विसरही घडत नाही. आणि विसरल्यासारखं वाटलं तरी त्या विसराचं प्रकाशन करणारा आठवच आहे की नाही, म्हणजे स्वरूपच आहे. मनोनी एवम आठवा विसराहून दशा बाणली असाधारण, ते आठवे विसरे करून कुंठित नव्हे. ते म्हणतात त्याची जी असाधारण दशा कोणती, याची जी असाधारण दशा आहे ही असाधारण म्हणजे सामान्य दशा आहे, की आठव आणि विसर यांच्याही अतीत असणारी जी दशा आहे. म्हणजे त्या दशेच्या ठिकाणी आठव आणि विसराचा संबंध नाही, बरोबर ना. आठव विसराच्या पूर्वी, आठव विसरामध्ये आणि आठव विस्मरणाच्या नंतर जी नित्य विद्यमान असणारी ती ही असाधारण दशा आहे. आणि ते आठवे विसरे करून कुंठित नव्हे. आणि ती कधीच आठव केला किंवा नाही केला, विसर झाला किंवा नाही झाला तरी ती कधीही कुंठित होत नाही, म्हणजे प्रतिबद्ध होत नाही. म्हणून ये दशेचा व्यवहारू न संडे आपला पसरू, विसरता विसरू देखीजे ना येणे. म्हणून ह्या दशेमध्ये म्हणजे हा महापुरुष आहे कुठं, ही सगळी जी गोष्ट आहे ना ही फक्त अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे. परंतु केवळ संतांची दया आहे का कमीत कमी तुम्हाला एवढं तरी याच्यातून नेहमी वाटेल की जर तुम्ही हिचा तर्काने जर विचार करत गेले किंवा शब्दशास्त्राच्या व्याकरणाधिकांच्या त्या शब्दाच्या व्युत्पत्तीने विचार करीत गेले तर त्यांनी तुम्हाला हिचा ठाव लागणार नाही. हिचा ठाव लागेल कशाने, या अनुभवाची जोगे नोहे बोला ऐसे ही गोष्ट सांगतात. म्हणून ये दशेचा व्यवहार, ह्या स्थितीमध्ये होणारा जो व्यवहार आहे तो न संडे आपला पसरू. कितीही व्यवहार म्हणजे व्यवहाराचा आभास होत असला तरी आपलं असणारं निरतिशयत्व पसर म्हणजे निरपेक्ष व्यापकत्व ते कधीच ढळत नाही. आणि विसरता विसरू देखील नाही. आणि याला किती विसरायचं म्हटलं तर विसरता येणार नाही. म्हणून त्याने आठव नाठव गेले भावाभाव झाला स्वयमेव पांडुरंग, अशा प्रकारची ही स्थिती आहे. येणे विसरून जे जाणावे तरी जाणण्याचे हा स्वभाव. ते म्हणे काय, विषयी विसर पडिला निश्चेष, विषयांचा विसर पडल्याशिवाय ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान होणार नाही. असं जर तुम्ही म्हणत असाल, तुम्ही म्हणाल की संतांचं तर हे वचन आहे, हे कोणत्या काळात आहे ते इथं जे सांगायचं आता तर या ठिकाणी हे आता धोब्याचं काम करत नाही, पांडुरंग परमात्मा ज्ञानोबा यांच्या रूपात रंगार्याचं काम करतो. ऐक नाही, हम धोबी नाही आहे काही, रंगारिका काम करते आहे, धोबिका नाही करते, ह्या रीतीनं सांगतात. ते म्हणतात येण्याची काय, येण्याची विसरुणी जाणावे. जर तो म्हटला की विषयी विसर पडला निश्चेष आणि मग आपल्याला विषयांचा परित्याग केल्याशिवाय मनापासून ऐहिकीचे का परत्रीचे असं झाल्याशिवाय म्हणजे ह्या भोगांचा परित्याग केल्याशिवाय, ह्या विषयांना पूर्णपणे विसरल्याशिवाय हा परमात्मा जाणता येणार नाही. असं जर कोणी म्हणेल विसरून जे जाणावे ते जाणणे, त्याला जे जाणायचं ते जाणणं कोण आहे, ते कोण आहे, मीच आहे. जाणणी बरं, हे जाणणं कसं आहे, हे जाणणं उत्पत्ती विनाशरहित अशा प्रकारचं नित्य जाणणं हे आपलं काय स्वभाव आहे, ते आपलं स्वरूप आहे. म्हणजे कधी विसरत्या काळी तरी आत्म्याचा विसर आहे का, नाही. का ज्याच्या बरं तुम्ही म्हणले का विसर केल्याशिवाय आत्मस्वरूप प्राप्त होत नाही, असं कधी आहे का स्थिती, अशी स्थिती नाही. कारण विसरून ज्याला जाणायचं
ज्याला जाणायचं ते जाणणं कोण आहे? तेच मी आहे. मग जाणणं जर मी असेल तर विसराचे प्रकाशन कोणी केलं? नाठवाचे प्रकाशन मीच केलं आणि आठवाचे प्रकाशन मीच केलं. मग अज्ञान दशेमध्ये आणि ज्ञान विसर दशेमध्ये आणि स्मरण दशेमध्ये माझ्या स्वरूपात येतकिंचितही भेद झाला नाही. किंबहुना माझ्या ठिकाणी कुठलंही द्वैत उत्पन्न झालं नाही. माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी अनंत त्रिपुटे होताना देखील माझं स्वरूप असंग अभेद्य अशा स्वरूपाचं राहिलं. असं जर असेल तर स्वरूपच स्वरूपाच्या ठिकाणी आहे. एवम याचा पैसे सामावे विसरेशे आठव. आणि याचा खरा पैस म्हणजे याचं खरं निरतिशय व्यापकत्वाने यथार्थ दर्शन किंवा साक्षात्कार होतो तेव्हा विसरेशे आठव सामावे. विसरासहित आठव हे दोन्ही त्याच्याशीच एकरूप होऊन जातात. कारण काय? त्या विसर आणि आठव ज्या अधिष्ठानावर आहे ते अधिष्ठाना वाचून त्यांना त्या विसराला आणि स्मरणाला स्वतंत्र जर सत्तास्फूर्ती नसते त्यांचं ज्ञानसुद्धा होणार नाही. आणि आता निरतिशय व्यापकाचं ज्ञान झालं तेव्हा त्यांची सिद्धीसुद्धा झाली नाही. मग ते गेले कुठं? निरतिशय व्यापक म्हणल्यावर त्याच्यापासून दुसरा पदार्थ नसल्यामुळं औपचारिक रीतीनं ते त्याच्याशीच तद्रूप झाले असं म्हणण्याशिवाय आम्हाला दुसरा काही पर्याय नाही. विसरून अन्यथा व्हावे हे साच्या ठाई न संभवे असोने आपले स्वभावे भलतैसा. ते म्हणतात आपल्याला आत्मस्वरूपाचं विस्मरण करायचं आणि अन्यथा आपल्या जे काही आपण त्याला म्हणतो आपलं प्रतिबद्ध झालेलं जे स्वरूप आहे त्या प्रतिबंधाचा निराश करायचा का विसरून जायचं. आणि मग अन्यथा असणारं म्हणजे असत जड आणि दुःखाला विसरून सच्चिद आनंद अद्वयाला विषय करायचं. त्यालाच म्हणायचं ना विसरून अन्यथा व्हावे हे साच्या ठाई न संभवे. ते खऱ्या ठिकाणी म्हणजे खरं जे वस्तुस्वरूप आपला आत्मा आहे त्याच्या ठिकाणी एखाद्याचा विसर करायचा मग आत्मस्वरूपाचं स्मरण होईल असं. आणि मग आपण काहीतरी अन्यथा जाणून ब्रह्मविद ब्रह्मैव भवते जणू काही ब्रह्म जाणल्यानंतर अनंतर्य अर्थ घेऊन त्याच्यानंतर काही अव्यवहित उत्तर क्षणी हा कोण होतो? ब्रह्मरूप होतो असं नाही. ज्ञान जाणलं त्यावेळेस ज्ञान काय? त्रिकाला बाधित असं आपलं स्वतःचं स्वरूप आहे असं जर आपल्याला कळलं तर त्याच्या ठिकाणी कशाचा विसर पडल्यावर तुम्हाला ब्रह्मरूपता प्राप्त झाली का? विसर पडण्याच्या पूर्वी जाणणे स्वरूपाने तुम्हीच होते अशाच प्रकारचं ज्ञान होईल की नाही? असोने आपली विसरोने अन्यथा व्हावी एक साच्या ठाईनं संभवे. हे खऱ्या वस्तुस्थितीनं हे संभवू शकत नाही. असोने आपले स्वभावे भलतैसा. तो आपल्या स्वभावाने स्वाभाविक आहे उत्तमा सहजा अवस्था आणि व्यवहारामध्ये भलतैसा. कधी व्यवहारात भलतैसा म्हणजे कधी आठवात रमल तर कधी नाठवात रमेल. बरोबर ना? विस्मरणात असेल तर कधी स्मरणात असेल. कधी अज्ञानासारखा वाटेल तर तुला अज्ञानाने म्हणेल काय मला याच्यातलं काहीच कळत नाही. ऐकी नाही. एखादा जीवनमुक्त पुरुष असला आणि तुम्ही म्हणे की मोबाईलचं हे तो म्हणतो हे मला काही कळत नाही मला क्षमा करा. आहे की नाही? त्याला माहीत आहे की नाही की तुला अज्ञानाचं आदरतेच्या ठिकाणी असेल तर आठव विसर ज्ञान अज्ञान सगळा व्यवहार दिसेल की नाही? का मूळ अज्ञानच त्याचं गेलेलं आहे. मूळ अज्ञानाचा काय झालेला आहे? असिद्धी झालेला आहे. त्यामुळं ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही गेलेले. त्यामुळे त्याच्या ठिकाणी ज्ञान आणि अज्ञान आध्यस्थ असणारे त्याचा प्रवाहपतीत व्यवहार ज्ञानाचाही होईल अज्ञानाचाही होईल विसराचाही होईल आणि स्मरणाचाही होईल. आहे की नाही? कार्यकारण भावातही होईल दृश्य द्रष्टा भावातही राहील आणि राहत असून केवळ अधिष्ठानातच आहे. आणि अधिष्ठानाशिवाय दुसऱ्या कशाचा स्पर्शसुद्धा त्याला झालेला नाही आणि व्यवहाराने अस्पर्शित अचुंबितच आहे. आहे की नाही? कुठं झालं? हां. विसरोने अन्यथा व्हावे हे साच्या ठाईनं संभवे असोने आपले स्वभावे भलतैसा. हे दशा असाधारण. ही दशा काय आहे? असाधारण दशा आहे. असामान्य दशा आहे. असामान्य दशा आहे काही कधी सामान्य दशा आहे का? मग तुम्हाला ते हीच दशा असामान्य वाटते म्हणून आम्ही असामान्य असं. वास्तविक सामान्य आहे का सामान्य विशेष विवर्जित आहे का आशेष? सकाळी त्या महाराजांनी सांगितलं आशेष विशेष विवर्जित. बरोबर ना? अशा प्रकारची ही स्थिती आहे. ह्या स्थितीवर कशाचाच परिणाम होत नाही. कोणत्याच भाव अभाव स्मरण विस्मरण ज्ञान अज्ञान जन्म मरण सुख दुःख याचा कोणत्याच अवस्थेचा त्याच्यावर परिणाम होत नाही. कारण सुखे मी निजलोगा शून्य सारोणी
ते असा हा. म्हणून त्यांनी ते वर्णन केलं अखंडानंद स्वामींनी की जर कोणाला वाटत असेल की जीवनमुक्त पुरुष म्हणजे डोळे मिटलेला असावा, इंद्रियांचा संयम केलेला असावा, हे जीवनमुक्ताचं वर्णन नाही. ते म्हणतात तो सगळ्या डोळ्यांनी पाहत असून आंधळा आहे, कानाने सगळं ऐकत असून बहिरा आहे, त्या ठिकाणी सर्व बोलत असून मौन रूप आहे, अशा प्रकारचा तो पुरुष आहे. आणि ही तर खरी जीवनमुक्तीची शीतलता आहे असं ते म्हणतात. खरं जीवनमुक्तीची शांती कोणती आहे? ही आहे. नाही तर शांती बिघडत जाईल. व्यवहारात कालामध्ये तुम्ही लगेच म्हणणार सांख्यांची शांती असंगोयम पुरुषा बिघडते की नाही, योगी पुरुषाची निर्विकल्प समाधी भंगली का त्याची शांती बिघडते की नाही. आणि तीच जर वेदांताच्या जीवनमुक्ती तीच जर अनुसरण करत असेल तर तिला जीवनमुक्ती काय झाली? ती आडनावाची जीवनमुक्ती झाली. साध्य साधन भाव विवर्जित ती राहिली नाही, कार्यकारण भाव विवर्जित राहिली नाही, स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश केवळ रूपाने ती आपल्यासमोर आली नाही, असं त्याचा अर्थ होईल. आहे की नाही? विसरोनी अन्यथा व्हावे हे साच्या ठाई न संभवे, असोनी आपले स्वभावे भलतैसा, ते दशा असाधारण करणी नव्हे ना उगेपण. ती अशी असाधारण दशा आहे का तिच्यात करणी म्हणजे कृती पण नाही आणि त्या कृतीचा अभाव पण नाही. करणी पण नाही म्हणजे कृती पण नाही आणि त्या ठिकाणी स्वरूपाने त्या कृतीचा अभाव उगेपणा पण नाही. कोणीही एक वर्म जाणं अकृत्रिम, असं एक काही एक वर्म. इथं काय कोणाची वाणी असली तरी ती सांगायला याच्या पुढे जाऊन कुंठित होते. ते म्हणतात असं एक याचं काही वर्म आहे. आणि ते वर्म कोणतं आहे माहिती आहे का? तुम्ही म्हणाल मग काय वर्म आहे, आम्हाला काहीतरी सांगा. सगळं ते कृत्रिमतेत बसेल. हे अकृत्रिम आहे, ते स्वाभाविक आहे. आता स्वाभाविक आहे हे जर तुम्हाला नाही कळलं तर तुम्ही कृत्रिम कराल तर त्याच्यामध्ये तुमच्या पदरात मात्र काही पडणार नाही. आता याच्या पुढे जाऊन माऊली सांगतात ह्या महापुरुषाचं जीवन काय आहे तर झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षरुद्धी बैसो घापे. थोडंसं अभंग म्हणे कोण म्हणे हा म्हणा. अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, अमृताची फळे अमृताची वेली, तेची पुढे चाली, तेची पुढे चाली, बीजाची ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग देई नारायण, तेची पुढे चाली, तेची पुढे चाली, बीजाची ऐसियाचा संग देई नारायणा, ऐसियाचा संग देई नारायणा. बोलावा वचना, बोलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायण, ऐसियाचा संग
देई नारायण ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा उत्तमा सेवाना शीतळ कंठासी उत्तमा सेवाना शीतळ कंठासी उत्तम सेवना शीतळ कंठासी उत्तम सेवना शीतळ कंठासी पुष्टिकांती तैसी पुष्टिकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा पुष्टकांती तैसी दिसेवरी ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायण ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा तुका माने तैसे होई जेते संगे तुका माने तैसे होई जेत संगे तुका म्हणे तैसे होई जेते संगे तुका म्हणे तैसे होई जेते संगे वास लागे अंगे चंदनाचा वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायण वास लागे अंगे चंदनाचा ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायण ओलावा वचना जयाची ऐसियाचा संग देई नारायणा ऐसियाचा संग देई नारायणा
इकडे इकडे बसा, इकडे बसवा ना, 5 मिनिटं बसायचं इकडे या. इकडे बस. हा 5 मिनिट. झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षरिद्धी बैसो घापे. जीवनमुक्त दशाकथन 9वं प्रकरण चाललेलं आहे. आपण जर सकाळी ऐकत असाल, जे कोणी भाग्यवान सकाळी चांगदेव पासष्टीचं चिंतन सांगतात, गुरुवर्य महाराज आपल्यासमोर बसलेलेच आहे. मी परवाच सांगितलं होतं की त्यांचं व्याख्यान जर ऐकलं तर भाष्यकार, सूत्रकार आणि वार्तिककार सगळे एका विग्रहामध्ये कसे प्रगट होतात हे जर पाहायचं असेल तर आहे असं. आणि आता ते कीर्तने योगायोगाने आलेले, तर त्यांच्या समोरच आपण थोडीशी आपली ही जी शब्दरूपी सुमनं ती समर्पित करायची. त्याचं कारण एवढंच आहे की श्रेष्ठागमने अनध्याया असे आपल्या जवळजवळ अनध्यायाची वेळच आहे ही, पण असं असू नये आले म्हणून आपल्याला ग्रंथ मागं पडलेला आहे. आपण थोडं वेगाने याचं पांगत एक अर्थ घेऊन थोडंसं चिंतन करू. 2 मिनिट ते आहे तोपर्यंत ही सेवा समर्पण करू. तर जीवनमुक्तीचं वर्णन करत असताना वास्तव जीवनमुक्ती जी आहे त्या वास्तव जीवनामध्ये निग्रह अनुग्रह नाही, या ठिकाणी व्यवहार्य आणि अव्यवहार्य दशा असा जीवनमुक्त पुरुषाच्या विलक्षण आनंद भोगताना कोणताही ह्या बाह्य परिस्थितीचा, व्यवहाराचा किंवा अव्यवहार्य दिशेचा किंवा प्रवृत्तीचा आणि निवृत्तीचा कोणताही परिणाम त्याच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण आनंदावर होत नाही. त्या ठिकाणी प्रवृत्ती निवृत्तीच्या आटोनिया भाग उतरिले चांग रसायन, ज्ञानाग्नी हुताशी कडशिले ओजा, आत्मसिद्धी काजा लागोनिया, अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेलं आहे. तीच गोष्ट या ठिकाणी बऱ्याच वेळेला मनुष्याला वाटतं की आताचं आपण चिंतन केलेलं आहे. बसा बसा. ज्ञानीपुरुषाचं जीवन जायचं. बरं बरं बरं. आपल्याला कोणत्याही व्यक्तिमत्वाचं परीक्षण निरीक्षण करत असताना आपल्याला अध्यात्माचे संस्कार असले, शास्त्र संस्कार असले तरीसुद्धा जीवनमुक्त म्हणूनही आपण म्हणतोच. पण कसं आहे, निवृत्तीपरायण जीवन असावं किंवा प्रवृत्तीपरायण नसावं. आपण इतकं पण म्हणतो की प्रवृत्तीपरायण दिसणाऱ्या व्यक्तिमत्वांनी निवृत्तीपरायण व्यक्तिमत्वांना शुकाधिकासारख्यांना सुद्धा धडे शिकवलेले आहेत. हे जरी म्हटलं तरी आपल्या स्वतःच्या बाबतीत जेव्हा अंतर्मुख होऊन आपण विचार करतो त्यावेळेला पुन्हा आपण कमीच पडतो. तरी पण असंच पण माणसाला वाटत राहतं. ह्या गोष्टीविषयी ज्ञानोबा राय एवढं बाहेरीचं त्याचं वर्णन करतात. खरा जीवनमुक्त महापुरुष जो आहे त्याचा झाला स्वेच्छाची विधी आणि स्वैरची झाला समाधी आणि दशे ए मोक्षरिद्धी बैसो घापे. सरळ त्याचा अर्थ असा आहे की त्याचा स्वेच्छा म्हणजे स्वेच्छेने जो कोणतंही आचरण करण्यात प्रवृत्त होतो तोच त्याचा विधी आहे. ह्या खऱ्या अर्थाने उपनिषद देखील सांगतात, निस्त्रैगुण्ये पथी विचरताम को विधी को निषेधः. जोपर्यंत आपण देह तादात्म्य भ्रांती आहे तोपर्यंत त्याला विधी निषेध आहे. ज्यांनी न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल त्या महापुरुषाचा त्यांनी केलेलं जे स्वेच्छेने केलेलं जे आचरण आहे तोच त्याचा विधी आहे. म्हणजे त्यांनी केलेलं आचरण हेच ते काय झालं, विधीचा वेदविहितो धर्म ते विधीचं आचरण झालं. आणि स्वैर झाला समाधी आणि
त्याने त्याचं स्वैर म्हणजे स्वैर आचार म्हणजे जी इंद्रिय आहेत, इंद्रिय विषयांच्या संबंधित होऊन त्याच्या इच्छेप्रमाणे जो आचरण झालं ते स्वैर आचरण झालं. ते स्वैर आचरण म्हणजे त्यांनी हे पाहिलं नाही की वेद इदम कुरु म्हणतो का इदम मा कुरु म्हणतो, याचा विचार नाही. हा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान झालेला हा जो महापुरुष आहे त्यांनी केलेलं स्वैराचरण. याचा अर्थ ज्ञानीपुरुष स्वैराचरण करतो किंवा स्वेच्छाचारी असतो हे सांगण्यात तात्पर्य नाही. पण ह्या ज्ञानाची गरिमा इतकी आहे की तो ज्ञानवान पुरुष हा ज्ञानवान आपण म्हणतो, पण खरा तो काय आहे, ज्ञानस्वरूपच आहे. आणि स्वामी महाराज सांगायचे की आपण ज्या वेळेला जेवण करतो तर हात धुतो, चांगलं साबण वगैरे लावून धुतो, कोणी जिवा धुत नाही. त्या ठिकाणी जर एखादा मनुष्य जेवणानंतर जर जीभ घासायला लागला तर लोकांना किळस येते, ते म्हणतात याला कळतं का काही. त्याचं कारण असं आहे की कर्मेंद्रिय आहे, हात हे कर्मेंद्रिय आहे, ते लिप्त होतं, त्यामुळं आपण लवकर धुतो. परंतु ज्ञानेंद्रिय मात्र धुत नाही, कारण ते ज्ञानेंद्रिय आहे. हा तर ज्ञानेंद्रियांचंही इंद्रिय असणारा जो आतींद्रिय ज्ञानस्वरूपभूत आत्मा तो पुरुष ते झालेला आहे. त्यामुळे त्याला को विधी को निषेधाहा हे सांगायचे. आता तुम्ही म्हणणार की इकडं तर पंचदशिकार वगैरे सांगतात, विडभरा आदी तुल्यत्व माकांक्षी तत्वविद भवान सर्वधी दोष संत्यागात लोके पूज्यस्व देववत, अशा प्रकारचं त्याचं वर्णन त्याला केलेलं दिसतं. त्यालासुद्धा नाही म्हटलं तरी त्याला आज्ञा केलेली नसली तर एक विनंती वाजा का होईना त्याला बोललेलं आहे. परंतु हा पुरुष इतका अत्युच्च कोटीच्या आपल्या स्वस्वरूपामध्ये रममान झालेला आहे. स्वसुखाचे आणि सुरवाडे असं त्याचं म्हटलेलं. स्वसुखाचा सुरवाड म्हणजे त्याला सुभिक्ष आहे, रेलचेल आहे, सुकाळ आहे, त्याच्या ठिकाणी त्या आत्मसुखाच्या विषयी स्वाधीनता आहे आणि त्याची तुलना केली तर तो आत्मरूपच झालेला आहे. तिन्ही शब्दकोशामध्ये दिलेले जे अर्थ आहेत ते अर्थ हे सांगतात. म्हणून असा जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला कदाचित तुम्हाला असे वाटेल की त्याच्या जीवनमुक्ती सुखात विलक्षणता तरी येईल, किंवा तो पुरुष जो आहे तो पुन्हा प्राप्त ही पुरुषे इंद्रिय लाळलेली कौतिके तरी आक्रमीला जाण दुःखे संसारिके असं तर माऊली म्हणतात. आता त्याचा समन्वयपूर्वक अर्थ न कळल्यामुळं आपण हे प्रमाण घेऊ. पण आता माऊली ज्या भूमिकेत हा पुरुषाचं वर्णन करतात त्या भूमिकेमध्ये म्हणतात दशे ये मोक्षरिद्धी बैसो घापे. तुम्हाला मोक्षाची काळजी काय करता, या दशेमध्ये ही असाधारण असणारी त्या महापुरुषाची अत्युच्च कोटीची ही जी स्वरूपस्थिती आहे, या स्वरूपस्थितीला मोक्षरुद्धी म्हणजे मोक्षाचं जे वैभव आहे ते बैसो घापे, ते स्वतः त्याच्यापुढं लोळण घेतं किंवा ते त्याचं बस्कर होतं. म्हणजे त्याचं मोक्ष, कारण तो मोक्ष स्वरूप झालेला आहे, तेव्हा मोक्षसिद्धी त्याला सोडून कधी राहतच नाही. म्हणून हे मोक्षाचं जे वृद्धी म्हणजे ऐश्वर आहे ते बैसो गावे, त्याच्या पायातळी लोटांगण घेतं किंवा लोळणी घेतं. मला वाटतं आता जावं तुम्ही, हा वेळ पण झाला. महाराज या. महाराजांचं व्यक्तिमत्व आता तर म्हणजे मला जे अंतकरणात भावतं दररोज ते असं वाटतं की या शतकातलं वेदांताचं महाराष्ट्रातलं मोठं ऐश्वर्य निश्चित उभं राहील. मीच नाही, जे कोणी ह्या महापुरुषाचा श्रवणाचा लाभ घेईल ते जीवनामध्ये निश्चित परमार्थामध्ये सफल होतील. म्हणजे असं आता याची जी टीका आहे थोडंसं आपलं माग आहे म्हणून मी थोडा वेगाने सांगतो. काय त्याचं जे सारांश रूपाने निरूपण ते दररोजच चालू आहे, त्याचा विस्तार न करता पांगता अर्थ सांगतो म्हणजे आपल्या हा विषय थोडासा होईल. झाला स्वेच्छाची विधी, स्वैर झाला समाधी, दशे ये मोक्षरुद्धी बैसो घापे, आगा हा आत्मविद नरू, न होनी विधीचा किंकरू, स्वेच्छा यथाचारू वर्ततो असे. या ठिकाणी सांगतात हा आत्मवेत्ता आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो कधी विधीचा किंकर होत नाही. मी काय करावं आणि काय करू नये याविषयी शास्त्र काय म्हणतं ह्या विधीचा तो शास्त्र विधानाचा तो कधीही किंकर होत नाही. आपल्या इच्छेला येईल त्याप्रमाणे तो वागत असतो. हा करी तोची विधी झाला, तो जे करतो ना तोच त्याचा विधी.
महापुरुषाच्या विषयी त्याचं शास्त्राने पडताळून पाहू नये. ते केलं ना, त्यांनी केला तोच त्याचा काय आहे विधी आहे. वर्तताची जोडाला समाधी. आणि तो काही जरी आचरण करत असला ना तर समजायचं का तो समाधीमध्येच आहे. मोक्षही राहिला व्हायला येथे, आणि त्याला मोक्ष मिळेल का नाही, तो मोक्ष खूप लांबच राहिला त्याच्या ठिकाणी तो स्वरूपच झाला. त्याला मोक्ष बाजूला करायला बंधाच्या सापेक्ष मोक्ष होता, त्या बंध मोक्षाचा अतिक्रमण करून गेलेला हा पुरुष आहे. लाधली आत्मानुभव खुन तेने आत्मरूपाची अवघे पूर्ण, आता येथे पराधीनपण कैचे आले. आता म्हणतात की याला आत्मानुभवाची खून संकेत लादलेला आहे. त्याच्या दृष्टीने हे सगळं जगच आत्मरूप आहे. सर्वम यद अयम आत्मा, जे जे काही दिसतं ते सगळं आत्मरूपच आहे. आता या ठिकाणी जर सगळंच आत्मरूप आहे, आत्म्याहून कोणी दुसरा पदार्थच नाही, तर त्याला कोण पराधीन करील? आता कशावर तो अवलंबून राहील? तो स्वतंत्र झाला. म्हणून स्वेच्छाची येणेवरती जे, म्हणून तो आपल्याला इच्छा येईल त्याप्रमाणे वागतो. ते विधी होणे आपजे. तो जे इच्छेने वागतो ना तोच काय होतो, तीच शास्त्राचा विधी होऊन जातो. तो करील तो विधी आहे. तो विधीप्रमाणे करील नाही, तो करील त्याला नाव विधी द्यायचं. या लागी येणे आचरिजे तोची विधी. म्हणून तो जे आचरण करतो त्यालाच या ठिकाणी विधी असं म्हणतात. आणि यासाठी संमत श्लोक दिला या ब्रह्मगीतेमधला, सुतसंहितेमधला. शिवरूपतया सर्वं यस्य भाती स्वभावतः स्वेच्छाचार समाचारम तस्य सारचा च शूलिनः इति सुतसंहितायाम. या ठिकाणी म्हणतात ज्याला सर्व जग आहे ना हे शिवरूपाने, माझं आत्मरूप किंवा परमात्मरूपच हे संपूर्ण जगत आहे असं ज्याला भासतं, म्हणजे असं ज्याला यथार्थ अनुभूती येते, त्या पुरुषाने स्वेच्छेने केलेलं जे आचरण आहे ती त्याची शुलिनाहा सा अर्चा, ती भगवान शंकराची केलेली त्याने आराधना आहे. तो जे जे करील ना, आत्मा त्वं गिरिजामती सहचराः प्राणः शरीरम गृहम पूजा ते विविधोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिण विधी स्तोत्रानी सर्वागिरो. त्यांनी बोललेले जे काय असतील, त्यांनी दिलेली शिव्या, ह्या सुद्धा देवाची काय हे स्तोत्र आहेत. काय यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. तयाचे 28 शब्द आणि सुखे मनो येती वेद ते सदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. एवं शिवानुभवेदान शिवचे असे परिपूर्ण. ज्याला आत्मत्वाने शिवाचा अनुभव आला तो परिपूर्ण शिवरूपच झाला. तेथे अन्यथा भान तुटोची गेले. त्या ठिकाणी अन्यथा भाने विपरीत ज्ञान त्याला कधी होतच नाही. तुका जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप आणि पूजा ध्यान जप त्याशी नाही. तो हर्ष विषादा अतीत, तो दुःख आणि आनंद यांच्याही पलीकडे गेलेला आहे. कर्तव्याभिमान रहित, त्यांनी कोणत्याही कर्तृत्वाचा अभिमान ठेवलेला नाही. आणि आता येथं अविधी तो काही, आता त्याच्या ठिकाणी अविधी काय घडेल त्याला, तो विधीचा अधिकारीच नाही, तो विधीचा किंकरच नाही, तर त्या ठिकाणी त्याला अविधीनं त्यांनी काही केलं, विधीच्या विरुद्ध केलं असं म्हणता येईल का? नाही. अहो विधीचा हा द्योतक, ज्याला वेद वेद म्हणतात ना, त्या वेदाचाही प्रकाशक हा आहे. हा मूळ ज्ञानरूप आहे. म्हणून वेदाला त्या ठिकाणी काय म्हणतो आपण, वेदाला जे काही वेद हा अपौरुषीय वेद, हा स्वतः प्रमाण, असं जे आपण म्हणतो वेदाला, काय त्याला दुसरा शब्द आहे, म्हणजे अन्य प्रमाण निरपेक्ष. वेद हा प्रबल प्रमाणत्व. वेदालाही प्रबल प्रमाणत्व प्रबल करणारा कोण आहे? हा महात्मा आहे. वेदाचं प्रामाण्य, वेदाला प्रबल प्रामाण्य सांगणारा कोण आहे? हा आहे. म्हणून विधीचा हा द्योतक आहे. हा आहे म्हणून वेद खरा विद्रुलू ज्ञाने लाभे सत्तायाम विचारे, याचा अधिष्ठान हा आहे म्हणून वेदाचं द्योतन आहे. लक्षात आलं ना? अपौरुषीय शब्दराशी असा जो वेद, वेद शब्द काय आहे? ज्ञान या अर्थाने खरा ज्ञान स्वरूप आहे, याच्या ज्ञान स्वरूपावर वेद आहे. म्हणून हा वेदाचा द्योतक आहे. म्हणून विधीचा नव्हे. आणि त्याला तुम्ही म्हणता का वेदाचा पाईक आहे. आता याची स्वभावे वर्तनक तोची, आता याचे जे वर्तन होईल ना तोच काय आहे? विधी आहे. यापासून स्वभावे घडे ते काहीचे अविधी न पडे, वर्तता विधी सांगडे परिविधीचा नव्हे. ते म्हणतात याच्या ह्या महापुरुषापासून स्वभावाने जे काही घडेल ना ते कधीही अविधीमध्ये म्हणजे विरुद्ध झाले असे कधी होणार नाही. आणि तो विधीनं वागला म्हणजे याचा अर्थ तो विधीचा आहे, तो पण विधी किंकर झाला असं पण कधी गैरसमज करून घेऊ
नका, संमती सांगतात. द्वेष इथं बहुतेक दोष बुद्ध्या उभयातीतो असं आहे. हे बरोबर का समाज? हे बघा पदच्छेद, द्वेष बुद्ध्या उभयातीतो का भयातीतो? द्वेष बुद्ध्या संधी संधी उभयाती, दोष बुद्ध्या उभयातीतः निषेधात न निवर्तते, गुणबुद्ध्याच विहितम न करोती यथार्भकाः. याचा अर्थ आहे कोणती गोष्ट जी आहे ना तो करतो, पण उभयातीतः म्हणजे गुण आणि दोष यांच्या अतीत झालेला तो महात्मा कधी हा पदार्थ मला प्रतिकूल आहे म्हणून त्याचा द्वेष करून निषेधात न निवर्तते, निषिद्ध गोष्टीपासून निवृत्त होत नाही. किंवा गुणबुद्ध्याचं, किंवा हे केलं तर हे गुणाने युक्त आहे, याच्यापासून मला काही कल्याण प्राप्त होईल या बुद्धीनं तो कोणतंही विहित कर्म करत नाही. आणि त्याला कोणती दिली ह्या ज्ञानवान पुरुषाला? बालवत. तो कसा आहे? अर्भक. लहान मुलाला कळत नाही काही गुण आहे म्हणून ते घ्यावं आणि हे दोषयुक्त आहे म्हणून नाही, म्हणून ते विस्तावाला पण हात लावतं, आहे की नाही? आपला केलेल्या देहधर्मामध्ये पण आपली बोटं खूपच अशा प्रकारचं त्याला गुण दोष बुद्धी त्याची राहिली नाही, म्हणून असा हा पुरुष आहे. म्हणून विधी नव्हे ना अविधी, त्याला विधी माहीत नाही आणि अविधी माहीत नाही. सरळ दशा हेची समाधी, आपल्या स्वस्वरूपाने राहणं हेच त्याची काय आहे? समाधी आहे. आता ये दशे मोक्षवृद्धी म्हणजे आयुष्य, आणि या स्थितीला काय म्हणतात? मोक्षाचं ऐश्वर्य असं म्हणतात. याला मोक्षाचं ऐश्वर्य प्राप्त होत नाही हेच म्हणतात मोक्षाचं ऐश्वर्य. आणि त्याची तुम्हाला काळजी पडली ते तिथं काय करतं? बैसो घापे, ते त्याची बसकर होतं असं सांगतात. हा काळत्रयी अविच्छिन्न, येथे कैचे होते बंधन. आता ते म्हणतात असा हा पुरुष नाही का पूर्वी बंधनात होता ना आता मुक्त झाला. लोक तर याच्या पुढे जातात, मुक्त झाला तरी पण त्यांनी असं म्हणतात, तरी पण त्यांनी असं राहावं, आहे की नाही? पण ते म्हणतात हा तिन्ही काळामध्ये अविच्छिन्न अपरिच्छिन्न अशा स्वरूपाचा आहे. तर तिन्ही काळात त्याला बंधन नव्हतंच कधी. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे. आता मोक्ष हा शब्द जाणं बंधाची सारिखा. या ठिकाणी मोक्ष हा जो शब्द आहे, मोक्ष म्हणलं का बंधासारखाच आहे, काही फरक नाही. म्हणून माणसाला मुक्ततेचं कधी कौतुक वाटू नये, नाहीतर मग आमचे महाराज आता घेत नाही यासारखं होईल त्याचं, आहे की नाही? म्हणून हा आम्ही मुक्त झालो म्हणणं म्हणजे पूर्वीबद्धतेच्या सापेक्ष मुक्तता प्राप्त झाली. म्हणून हे दशा आगाध, ही दशा अवर्णनीय अत्यंत गंभीर अशी स्थिती आहे. इथं ही जी स्थिती आहे जीवनमुक्त पुरुषाची, इथं मोक्ष ही होय अवरोध. याच्या ठिकाणी त्यांनी 3 अर्थ केले अवरोध शब्दाचे. अवरोध शब्दाचा एक अर्थ आहे संबंध, म्हणजे ह्या जीवनमुक्ती स्थितीमध्ये मोक्षाचा संबंध सुद्धा नाही. दुसरा अर्थ आहे आग्रह, ह्या जीवनमुक्ती संबंधीमध्ये मोक्षाचा आग्रह सुद्धा नाही. आणि दुसरी ह्याचा तिसरा अर्थ आहे ह्या जीवनमुक्ती दशेमध्ये मोक्ष शब्दाचा प्रतिबंध देखील नाही. मोक्ष शब्दाचा प्रतिबंध देखील या ठिकाणी नाही. लक्षात आलं ना? अशा प्रकारची ही स्थिती आहे. म्हणून हे जर ह्या ज्ञानोबरायांच्या शब्दावर माणसाची जर पूर्णपणे श्रद्धा म्हणजे इदम इत्थम रूपाने जडली तर त्याचं सरळ आहे. ते इथं मोक्षाचं वगैरे काही काम नाही. ही जी स्थिती ही सरळ आहे असं त्यांनी सांगितलं. ठीक आहे ना? म्हणून हे दशा आगाध, येथे मोक्षही होय अवरोध, मोक्ष अवरुद्ध होऊन जातो या ठिकाणी. हा सरळ सच्चिदानंद इथं मोक्ष न मिळवे. हा सरळ सच्चिदानंद आहे, हा मिळवलेला नाही, विकारी नाही, संस्कारी नाही, आप्य नाही, विनाश्य नाही, अशा प्रकारचा सच्चिदानंद इथं मोक्ष न मिळवे. या ठिकाणी मोक्षाचं काही इथं येऊन मिरवला जात नाही. मोक्षाची टिमकी इथं चालत नाही. हा भक्त नव्हे ना देव, हा भक्त पण नाही ना हा देव पण नाही. ऐसा कोणी एक ठाव, असा एक ठिकाण, हे अशी ठिकाण ही जीवनमुक्ती इथं अशी आहे काय या ठिकाणी ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्ती किंवा ज्ञानोत्तर ज्ञानलक्षणात्मक भक्ती असा सुद्धा विषय या ठिकाणी नाही. इथं भक्त नव्हे ना देव, इथं देवही नाही आणि भक्तही नाही. ऐसा कोणी एक ठाव, आज जेथे आत्मानुभव लादला ऐसा, ज्या ठिकाणी असा कोणी एक ठाव, अशी कोणती तरी एक स्थिती आहे किंवा एक ठिकाण आहे ह्या जीवनमुक्त पुरुष, हेच ठिकाण आहे त्याचं की त्या ठिकाणी देवही नाही आणि भक्तही नाही. जेथे आत्मानुभव लादला, ज्याला खरा हा आत्मानुभव प्राप्त झाला तिथं देव आणि भक्त दुजा नाही विचार. एवं म्हणजे एक आहे विचार असं पण नाही, असा पण विचार नाही. एवं लाधता आत्मानुभव खुन संकोचेची गेला तुटोन,
ऐशेची काही निरूपण पुढेही बोले. एवं अशा प्रकारे ही आत्मानुभवाची खूण जर तुम्हाला प्राप्त झाली तर संकोच संपूर्ण गेला. संकोच म्हणजे परिच्छिन्नता पूर्णपणे निघूनच गेली, निवृत्त झाली. ऐशेची काही निरूपण पुढेही बोले. हेच निरूपण आम्ही पुढेही सांगत आहोत. काय 34व्या क्रमांकाची ओवी. झाला देवोची भक्तो ठावोची झाला पंथू होऊनी ठेला एकांतू विश्वची हे. देवाची भक्त झाला ही स्थिती काय आहे? त्याला देव आणि भक्त, देव जो आहे तोच भक्त झाला, म्हणजे भक्तू देव झाला. भक्त तोच देव झाला आणि देव आहे तोच काय झाला? भक्त. म्हणजे देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत राहिलेलं नाही. देव आणि भक्त एकरूप झाले. देव आणि भक्त यांच्यात येतकिंचितही भेद राहिला नाही. म्हणजे उपास्य उपासक भाव त्या ठिकाणी पूर्णपणे निवृत्त झालेला आहे. ठावोची झाला पंथो. आणि ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे ना तर काय आहे, गंतव्य वेगळं राहतं आणि त्या ज्या मार्गाने जायचं तो गमन करता वेगळा आणि तो मार्ग वेगळा. पण इथं काय झालं, ठावोची ज्या ठिकाणी जायचं तो ठिकाणच काय झालं, मार्ग झालं. आणि मार्ग येतोच काय झाला, ठिकाण. मार्ग आणि पंथ, आपलं मार्ग आणि गंतव्य हे दोन राहिले नाही. होऊनी ठेला एकांत विश्वची हे. आणि सगळं जे विश्व आहे ना तर ते विश्वाला बाजूला करायचं मग एकांतात जायचं असं नाही. हे विश्वरूप धडधडीत दिसत असताना तोच त्याचा एकांत झाला. इतका एकांत झाला का विश्वाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे, बरोबर ना. मग तत्सापेक्ष त्यांनी द्वैत निर्माण केलं नाही. मग फक्त एकच अखंड एकच विद्यमान आहे, म्हणजे हे सुद्धा राहिलेलं नाही. एकांत म्हणजे विश्वसापेक्ष विश्वाने आत्मस्वरूपाला द्वैत केलं, त्याच्या सापेक्ष द्वैताचा निराश करून किंवा द्वैताच्या कारणाचा अज्ञानाचा निराश करून राहिलेला जे एक आहे ना ते नाही. या ठिकाणी हे काय आहे, केवल आहे. म्हणून जिथं एकाचाही पण सापेक्ष एकाचाही जिथं अंत झाला आहे ते सगळे ह्या जग धडधडीत पाहत असताना हा विश्वच त्याचा काय झाला, एकांत झाला. झाला होऊनी ठेला एकांत विश्वची. म्हणजे याचा अर्थ ज्ञानीपुरुषाला लोकांतात राहिला काय आणि एकांतात राहिला काय, त्यांना कोणत्याही प्रकारचं त्यांच्या याच्या. नाहीतर लोकांना वाटतं की एकांतात एकांत पाहिजे. एकांतच आहे नेहमी, हा आहे की नाही. एकांत आहे. कोणता एकांत आहे माहिती का? निरपेक्ष एकांत आहे. खरी निरपेक्ष एकांत ही आपली स्वरूपस्थिती आहे. आणि म्हणून लोकांतात जाणं हा जितकाच भ्रम आहे तितकाच एकांतामध्ये एकांत हा सुद्धा काय आहे, भ्रमच आहे. आता या ठिकाणी जे सांगतात ते पहा. झाला देवोची भक्तो ठावोची झाला पंथ. ज्या ठिकाणी जायचं तो पंथ झाला, ज्या देवाला भेटायचं तो देवच कोण झाला, भक्त झाला. म्हणजे देव आणि भक्तामध्ये कोणत्याही प्रकारचं द्वैत राहिलेलं नाही. का मूळचं सिद्ध अद्वैत आहे, सिद्ध असणारा अद्वैत आहे. आणि होऊन ठेला एकांत विश्वची. आणि हे सगळं विश्व त्याला एकांत वाटू लागतं. भक्ताशी जो प्रत्यय तोची अंगी आपण देव. भक्ताला जो प्रत्यय घ्यायचा देवाचा तर तोच काय झाला, अंगाने आपण स्वतःच देव झाला, आहे की नाही. होईल अंगे झाला देव, काय होईल अंगे देव झाला जो आपण, आणि तयाशी हे जन अवघे देव, अशी त्याची स्थिती झाली. आणि भक्तपणाचा निर्वाह प्रत्यय मात्रची. आणि त्याला ज्या देवाचा प्रत्यय घ्यायचा तोच जर आपण झाला तर भक्त कोण झाला, भक्तपणाचा निर्वाह प्रत्यय मात्रची. देवच भक्त झाला आणि भक्तच कोण झाला, देव झाला. म्हणजे देव आणि भक्त यांचं द्वैत कोणत्याही प्रकारचं राहिलं नाही. देव भक्त झाला आणि भक्त देव झाला, मिळून दोन्ही एकच झाले. लक्षात आलं ना. याच्यामध्ये त्यांनी लिहिलं, एकदा भागवतामध्ये आलं की म्हणे राधिका आहे ना, त्या राधिकेला भगवान परमात्मा म्हटले की जर ही राधिका सारखं माझं चिंतन करील तर चिंतने तद्रूपता असं होऊन जाईल. सहज म्हणजे सांगतो, भागवतामध्ये सांगतात की त्या ठिकाणी मग जर कृष्ण राधा जर चिंतन करता करता कृष्ण स्वरूपाला मिळाली तर राधा कृष्णाचं युगुल राहणार नाही. तर त्या सखीनं तिला सांगितलं तू ह्याची काहीच चिंता करू नको, कारण तू जेव्हा कृष्णाचं चिंतन करशील आणि कृष्णरूप होशील तर तो कृष्ण काय करतो, तुझं चिंतन करतो, तो राधारूप होईल. त्यांचे युगुल जे आहे ते कायमचं राहील. त्याप्रमाणे भक्ताला जो प्रत्यय येतो तोच भक्तपणाचा प्रत्यय देवाला येतो. आणि दुसरं काय, देवपणाचा प्रत्यय आणि भक्तपणाचा प्रत्यय याच्यामध्ये एक प्रत्ययच आहे, बरोबर ना. प्रत्ययावर देवभक्तपण कल्पित आहे, ऐकून प्रत्ययावर. त्यामुळे प्रतिती रूपाने ते दोन्ही पुन्हा काय आहेत, एकच आहेत.
त्या प्रत्ययाचा स्वादू प्रत्ययाचे लाहे विषदू. त्या प्रत्यय हा स्वयंप्रकाश असल्यामुळं त्या प्रत्ययाचं रसास्वादन कोण करतो? तो प्रत्ययच करतो. आता बाकीचे सगळे आपण पाहतच आलेलो आहे. नाना दुनावे आनंद आपे आप. आणि त्या ठिकाणी पुन्हा काय? उलट तो आनंद आपे आप स्वाभाविक अधिक दुनावत जातो. याला म्हणतात भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. ना तरी आनंदाचा ठाव, आता थोडा वेगानेच घेतो हा. ना तरी आनंदाचा ठाव तो आपला चिके अनुभव आता याहून काही देवान आहे. ते म्हणतात जो आनंद आपल्याला प्राप्त करायचा तो आनंद म्हणजे आपल्याला वृत्त्यात्मक घेण्याचा आनंदची वृत्त्यात्मक आनंद आहे का तो आपलाच अनुभव आहे. तो आनंद हे आपला अनुभव नाम आपलं स्वरूप आहे. आता त्या आनंद स्वरूपाहून देव काही वेगळा आहे का ते आपलं स्वरूप आहे का ते आपण आहेच आहे. मग आता देव काय वेगळा राहिला का? ना तरी आपण आवडे ते दिशे देव भक्ताचे निपाडे म्हणून भक्ताशीच होणे घडे सोय देव. ते काय म्हणतात आत्तापर्यंत काय आहे? आपण आवडे. आता देवाचं ज्ञान वगैरे देवाचा आनंद नाही, पण आपल्यालाच आवड आहे की नाही? यम आत्मा परानंदा सातो अस्मिन परमरूपा ह्या म्हणण्याने सुद्धा आत्मरूपच सांगितलंय. काशिकानंद स्वामींनी लिहिलं नारद भक्ती सूत्रावर त्यांनी वार्तिक लिहिलं. त्याच्यामध्ये म्हणतात आत्मीन शब्दाने नारद सुद्धा सांगतात का आत्माच परमप्रेमास्पद आहे. आणि विद्यारण्य स्वामी तरी काय सांगतात? यम आत्मा परानंदा. आणि वेद तरी काय सांगतो? वेद तरी हेच सांगतो ना, नवारे नवारे जया कामाय जया प्रिया भवती आत्मनस्तु कामाय जया प्रिय भवती. सगळं आत्माच आनंद रूप आहे. ठीक आहे ना? ना तरी आता थोडा वेग झाला तरी आपण जाणून घ्या. ना तरी आपण आवडे आपल्यावर काय निश्चिम प्रीती आहे अकारण, बरोबर ना? निर्हेतुक प्रेम आपल्यावर आहे. मग निर्हेतुक प्रेम आपल्यावर आहे तर मग आपलं इष्ट देवतेवर कोणाचं प्रेम आहे? आपलं निर्हेतुकच प्रेम असलं पाहिजे. मग आपल्या आत्म्यावर प्रेम करणं म्हणजे देवावर प्रेम करणं नाही का देवावरचं प्रेम वेगळं आहे का आत्मप्रेमच आहे? तरी मग देवावर प्रेम का करतो? प्रेम घडत नाही काय? घडतं, पण ते कशाने घडतं? आवडीनं घडतं. पण आवडीनं घडत असताना त्याचं द्वैत निर्माण होतं का? बरं, त्या ठिकाणी प्रेमाचा भोग होतो का नाही? होतो. पण अद्वैत कसं आहे? आबाधित राहून होतो. म्हणून भक्त्यर्थम कल्पितम द्वैतम अद्वैतादपि सुंदरम. हे द्वैत जे आहे ते अद्वैतापेक्षाही काय आहे? श्रेष्ठ आहे. देवभक्ताचे निपाडे म्हणून भक्ताशीच होणे घडे स्वये देवो. म्हणून त्या ठिकाणी आता जर आपल्याला आवडतं कोणतं? देव आणि भक्तपण हे तर आपल्याला आवडत असेल, आपल्या आत्मस्वरूपाला आवडीनंच वाटतं की देव आपण काय करावं? देवाचं भक्ती करावी आवडीनं. तर होईल का नाही ती? कारण तो आत्माच देव आहे. आणि मग तो देव कोण आहे? देव आहे आपलाच आत्मा आहे. मग तोच काय होईल? भक्त होईल. तोच काय होईल? भक्त. आणि भक्त काय होईल? देव. आणि दोन्ही मिळून कोण आहे? आत्माच आहे. ऐकी नाही? आत्म्याच्या आत्मस्वरूपात काही बदल न होता आवडीनं त्या ठिकाणी देवभक्ताचा व्यवहार होईल की नाही? तुझं मज नाही भेद आणि केला सहज विनोद. याप्रमाणे ना तरी आपण आवडे ते दिशे देव भक्ताचे निपाडे म्हणून भक्ताशीच होणे घडे स्वये देव. ते म्हणतात देवभक्ताच्या तुलनेने आपलंच आपल्याला आवडत असल्यामुळं भक्तालाच काही स्वतः देव होतो. आणि देव कोण होतो? भक्त होतो. म्हणून बका हे फक्त नाम मात्र आहे का वाचारंभन आहे का काहीच होत नाही? म्हणून भक्त देव हे ध्यानात ठेवायचं आहे की नाही? बाकीची लावलेली संगती आहे, वस्तुस्थिती ही आहे. म्हणून भक्त देवाच्या ठाई हा काय राहिलं? आता भेद तो तुटला पायी आणि आवडीच तुटी नाही. आता भेद तर तुटून गेला, देव आणि भक्त दुजा नाही विचार, पण आवडीच तुटी नाही. पण आवडी कमी झाली नाही, कारण मागं सुरुवातच आहे अमृतानुभवाची. आवडीचेनी सर्व भरे, ऐक ना, बरोबर ना? किंवा आवडीचेनी पांगे, आवडीचेनी वेगे, एकमेकाती गिळीती अंगे, असा लाईक ना. आवडीच्या सरोबरी असं नाही, उलथे आवडीचे सरोबरी. आवड हा त्यांचा मुख्य शब्द आहे. पण हा स्वरूप रूप झाल्यानंतरही ज्ञानी भक्ताचा होणारा व्यवहार हा आवडीचा व्यवहार आहे असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून आवडीचं तुटी नाही, आवडी तर कमी नाही. म्हणून भक्त देवाच्या ठाई आपण भजन. म्हणून काय करतो तो भक्त? काय करतो? देवाच्या ठिकाणी भजन केल्याशिवाय राहत नाही. किंबहुना उपरोध सर्वनी गेला. आता तुम्हाला सांगितलं ना, उपरोध शब्दाचा वरच अर्थ केला. संबंध असा एक अर्थ आहे, प्रतिबंध असा अर्थ आहे आणि आग्रह असा अर्थ आहे. उपरोध सर्वनी गेला म्हणजे पण आग्रह आहे का त्याचा?
आग्रह नाही. बरं, त्याच्यामध्ये द्वैताचा संबंध आहे का? संबंधही नाही. भक्ती करत असताना द्वैताचा प्रतिबंध आहे का? प्रतिबंधही नाही. बरोबर ना. म्हणून उपरोध सर्वनी गेला आणि गोडीचाही सुकाळ झाला आणि आनंदाचाही पुन्हा काय झालेला आहे? सुकाळ झाला. आपण आतला भक्तची देव आणि तो देव काय झाला? आपण भक्तची आतला भक्तच होऊन गेला. देव भक्त झाला आणि भक्त देव झाला आणि दोन्ही आत्मरूपच आहे. हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने आळविले नि ओ दे बोलताची मी. बोलणाराय तोच, आळवणाराय तोच आणि ओ देणाराय कोण आहे? तोच आहे. आता ऐशे जे देवपण तेची की भक्ताची बैसका स्थान. असं जे देवपण आहे ना ते त्या भक्ताचं बसण्याचं काय आहे? ठिकाण. म्हणजे याचा अर्थ काय आहे? निरपेक्ष व्यापक असणारं जे स्वरूप स्वाभाविक तिथंच तो बसलेला आहे. म्हणजे तद्रूपतेला प्राप्त झालेला आहे. आणि तीच या लागी मार्ग क्रमिले नवीन पावले ठाव. मग भक्तपणाची जागा सोडून त्याला प्राप्त होतो का? देवदेवपणाची जागा सोडून प्राप्त होतो का? दोघे आपलं ठिकाण सोडत नाही का? दोघंच नाहीत का? एकच आहे का? एकपणाचाही त्या ठिकाणी दुष्काळ आहे. असं ते एक पण. म्हणून दोघांनी आपलं ठिकाण सोडलं नाही. म्हणजे दोघांनी एक रूपातच बुडी दिलेली आहे आणि जीव शिवभाव दोन्ही त्या ठिकाणी पूर्णपणे निरस्त झालेले आहेत. अशी स्थिती. ही स्थिती सोडून जर तुम्ही याच्यातच द्वैतात कुठं सुख शोधायला लागलं नाही, कल्पित आहे पण असं म्हणून जर करायला लागले तर खऱ्या सुखाला तुम्ही आणचवणार आहे की नाही. आता ऐशे जे देवपण तिची की भक्तांची बैसका स्थान. या लागी मार्ग क्रमिले नवीन पावले ठाव. म्हणून ठावोची झाला पंथू. म्हणून जिथं ठाव म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जायचं तोच मार्ग झाला. तुटला चाली बैसकेचा हेत. आपल्याला चालायचं किंवा बसायचं हे कारण परंपराही त्या ठिकाणी खंडित झाली. हे विश्वाची एकांत होऊन ठेला. हे सगळं जग त्याला काय झालं? एकांत झालं. लोकांना वाटतं एकांतात जाऊन मनुष्य जर विचार करायला लागला तर काय तो एकांत आहे की नाही. लोकांतात एकांत जो आहे तो साधला. ही खरी काय आहे? जीवनमुक्त पुरुषाच्या जीवनमुक्तीच्या विलक्षण सुखासाठी लागणारी परिपक्व अवस्था आहे की ज्याला एकांत आणि लोकांत याच्यामध्ये काही भेद वाटत नाही. विश्वाकडे पाहता काही आपणे पेविन दुजे नाही. या लागी सहजची पाही एकांत असे. तो विश्वाकडे पाहायला लागला तर विश्व म्हणून दुसरं पाहतो का? आत्मरूपाने पाहतो. मग त्याच्या ठिकाणी विश्वाने काही एकांत भंग केला का? त्याचा नाही. त्याच्या ठिकाणी सहजच त्याचा एकांत आहे. आघात झाले या आत्मानुभव विश्वासाची नाही ठाव. म्हणून पैशून्यता व्हावं सहजची झाली. या पैशून्यतेबद्दल थोड्याशा वेळा मी नंतर सांगतो. याचे 2-3 अर्थ केलेले आहे पण ते अर्थ पहा. इथं पैशून्य शब्द ज्ञानेश्वरीमध्ये अपैशून्यम जे आला तर त्या अर्थाने इथं दिसत नाही हा शब्द. किंवा पै आणि शून्यता असं जर तुम्ही घेतला तर थोडं त्याचं चिंतन करता येईल. पैशून्य शब्दाचा एक अर्थ पण दिलेला आहे. थोडक्यात पहा. आघात झाले या आत्मानुभव. जर आत्मानुभव झाला तर त्या पुरुषाला विश्वासीचं नाही ठावं. त्याला विश्व जे आहे त्या विश्वाला जागाच नाही. म्हणजे आत्मस्वरूपामध्ये काही विश्व म्हणून कोणता पदार्थच नाही अशी खरी स्थिती आहे. मग त्याला लोक आहेत म्हणून त्याचं काही प्रतिबंध आहे? त्याला प्रतिबंधच नाही. म्हणून पै शून्यता व्हावं सहजची झाली. आता तुम्ही काय म्हणणार? विश्वाचं त्याला काही नाही, ठिकाणच नाही. मग विश्व जर नाही शून्य रूप आहे तर सर्व शून्य झालं असं जर तुम्ही म्हणता पै शून्यता असा अर्थ घेतला तर म्हणून पै शून्यता व्हावं सहजची झाली. ही त्याच्या ठिकाणी शून्य आहे असं तुम्ही म्हणाल तर ते अगोदरच आम्ही सहजच ते खोटं आहे. शून्य नाही. कारण आम्ही मागच सांगून ठेवलं काय? शून्य सिद्धांत बोधू कवने सत्ता होय सिद्धू नसताची अपवादू वस्तूची का. म्हणून ही शून्यता व्हावं सहजची झाली असा अर्थ जास्त घ्यावा. दुसरा शब्दकोशामध्ये पैशून्य शब्दाचा अर्थ दिलेला आहे की न्यूनता. तर तिथं म्हणतात पैशून्यता व्हावं सहजची झाली. म्हणजे त्याच्या ठिकाणी विश्व म्हणून दुसरा जर पदार्थच नाही तर त्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो न्यूनता. त्याच्या जीवनात न्यूनता काय आहे हे तर खोटं आहे. हे तर सहजच साधलं. म्हणजे त्याला काही न्यून आहे असं वाटत नाही. विश्व आपल्या जीवनातून गेलं म्हणजे काय आपल्याला कमी झालं असं नाही. आपलं मूळ जे स्वरूप आहे ते विश्व हे आपलं स्वरूपच आहे. तो विश्वात्मक भावाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे त्याला शून्यता त्याच्या ठिकाणी राहिली नाही. न्यूनता अर्थ घेतला तर शून्यवादाचा पूर्वीच त्यांनी खंडन केलेलं आहे. म्हणून पै शून्यता व्हावं राहिली असा पण अर्थ करता येईल. आणि दुसरं इथं बघा दुसरं एक पैशून्यता व्हावं सहजची झाली.
तिथं अर्थ लागत नाही. पैशून्य चांगलं लक्षात घ्या. पैशून्य म्हणजे अपैशून्य जे आपल्याला कुठं 16व्या अध्यायात सांगितलं दैवी संपत्तीमध्ये, ते अपैशून्य म्हणजे असं आहे का दुसऱ्याचं दोष पाहणं हे पैशून्य आहे, बरोबर ना. आणि दुसऱ्याच्या दोषावर गुणांचं पांघरून घालून त्याच्याकडं पाहणं याला काय म्हणतात अपैशून्य. त्या अपैशून्याचा विचार इथं काय असेल असं वाटत नाही. आता हे काही आळूमाळं भानं ते आपले स्वात्मिक ज्ञान या ज्ञानी निपटून नेय भाग नाही. आपल्याला जे आपलं स्वतःचं आत्मज्ञान आहे त्या आत्मस्वरूप ज्ञानामध्ये काही नेय म्हणून काही राहतं का. ज्ञातृज्ञेयाविहीन नुसदेचे जे ज्ञान सुखा भरले गगन गाळीव जे, अशी ही ज्ञानाज्ञानविहीन स्थिती आहे. ते ज्ञानाज्ञानविहीन केवळ दृंगमात्र दृष्टेपण त्याचे अनुभवे जाणं तेचे झाले. जे ज्ञान आणि अज्ञान यांच्या विवर्जित असणारं दृंगमात्र जे दृष्टेपण आहे, दृश्य सापेक्ष दृष्टेपण नाही, मूळचं स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश दृंगमात्र दृष्टेपण जे आहे त्याचा अनुभव झाला की त्याचा अनुभव झालेला ते वेगळे राहत नाही, तेचे झाले. ते अनुभव स्वरूपाशी तद्रूपतेला प्राप्त झाले. तेथे लोकांतू ना एकांतू, तिथं लोकही नाही आणि लोकांतही नाही आणि आपल्या स्वरूप स्थितीत लोकांतही नाही आणि एकांतही नाही. हा सुद्धा विचार नाही बरं का. लोकांत आणि एकांत एक झाला पाहिजे किंवा झाला आहे, पहिला नव्हता आता मात्र झाला, काही नाही, हेही नाही. तेथे लोकांत ना एकांतू तुटला अपपरतेचा हेतू. मी वेगळा आणि पर वेगळा, तसा अपपर भाव आणि त्या अपपर भावाचं कारण अज्ञान का अपपर भावाच्या निवृत्ती, अपपर भावाचं कारण असणाऱ्या अज्ञानाचं निवृत्तीचं ज्ञान का, हे दोन्ही हे सर्वच्या सर्व यांचा हेतू तुटला आणि या लागी विश्वाची एकांत सहज झाला. त्यामुळे हे विश्वच काय झालं, त्याला एकांत झालं. म्हणजे विश्व विश्व नसून काय आहे, एकच आहे, अर्थात केवळ एकांतच आहे. जेवी आता हे बघा खाली छान दृष्टांत दिले. जेवी मृगांब भान जे काही आतला आपल्या मृगजळाचं भान होतं, बरोबर ना. मृगजळाचं भान होतं ते मृगजळ आहे का केवळ सूर्यकिरण मृगजळाच्या रूपाने भासतात का, खरी ती सूर्यकिरणच आहे. तसं आज जग पाहत असताना हे जग आहे का हा परमात्मा आहे, परमात्मा आहे का आपलं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. सूर्याशी दुसरे नाही. मृगजळाच्या ठिकाणी सूर्या वाचून दुसरं काय आहे का, सूर्यकिरणा वाचून काहीच नाही. तेवी विश्वेशी पाही एकांत झाला. तसं विश्वासहित याला काय झालेलं आहे, एकांतच झालेलं आहे. कारण विश्व हे काय आहे, आपलं स्वरूप आहे. विश्वामध्ये आत्मस्वरूपा वाचून काही नाही. जेवी रज्जूच्या, आता हे एक उदाहरण देतात. म्हणजे हा पुरुष कसा असतो, जेवी रज्जूच्या अंगी उरंग नवेची रज्जूशी तयाचा संग. रज्जूवर दोरीवर ज्या वेळेला आपल्याला सर्प दिसतो त्या सर्पामुळं ती दोरी कधी विषारी होते का, नाही. तेवी आपले अंगी जग लोकांत नव्हे. त्याचप्रमाणे आपल्या अंगामध्ये काही नाही, जगच नाही, तर जगच नाही तर त्यालाच लोक असं म्हणतात. तर तो लोकांत करून आपल्या जीवनामध्ये आहे. सगळ्या जगामध्ये असला तरी तो आपल्या स्वरूप महिमेतच मी आहे, त्यामुळे त्याला लोकांतच नाही. जसं रज्जूला सर्प, स्वामी महाराज सांगायचे की बैलाच्या शिंगावर माशी बसली आणि ती माशीनं थोड्या वेळाने उठली आणि त्याला म्हणली की बैल महाराज मी तुमची क्षमा याचना करते तुमच्याकडं. कारण म्हणे का बरं. तिने सांगितलं 2 तास मी खूप थकले होते, मी विश्रांती घेतली, त्यामुळं तुम्हाला मी थँक्यू म्हणते. ते म्हणे तू बसली होती हेच मला माहीत नाही, तर उठली हे तरी कुठं माहीत आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे कोणत्याच प्रकारचं जग झालंच नाही, तर त्यांनी त्याच्या एकांताला भंग केलाच कुठं. किंवा खांबी झाले पुरुषभान तो खांबाशी नव्हे पैपिशून तेवी विश्वची हे जाणं एकांत झाला. ते म्हणतात की कसं आहे, एखाद्या खांबावर पुरुषाचं भान झालं, तो खांबाशी नव्हे पैपिशून, त्या ठिकाणी ते पार भूतासारखं वाटलं तर ते बरोबर ना, तेच पैशून्य म्हणायचं. त्याने त्या भूतसंबंध त्या खांबाशी झाला का, काही झालं नाही का, खांबच आहे, खांबच आहे. तसं विश्व विश्वच आहे, आमचा एकांत अबाधित आहे. का तर विश्व हे कल्पित आहे, कल्पित पदार्थच्या गुणदोषाने अधिष्ठान अणुमात्र सुद्धा संबंधित होत नाही. आसो आईची लाधता खून सर्वनी गेले भेदभान. अशी जर आपल्याला खून मिळाली म्हणजे असं जर मार्मिक रहस्य आपल्या लक्षात आलं तर भेदभान काय झालं, भेदाची भ्रांती किंवा भेदज्ञान. या ठिकाणी जीव जीवाचा नाही, जीव शिवाचा नाही, जीव जडाचा नाही, जड जडाचा नाही, जड ईश्वराचा नाही, सगळं भेदभान खंडून गेलं. तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी.
म्हणून विश्व हे जाणं एकांत झालं, म्हणून त्याला सगळं विश्व काय झालं, एकांतच झालं. एवम नसोनी विश्वपणाचा हेतू विश्वची झाला एकांतो, की भक्तपणे विन भक्तू देवची झाला. या ठिकाणी विश्वपणाचा हेतू काहीच नाही. विश्वाने आगापै पंडुकुमारा यथा स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभास तुझो. पण हे काही त्या जीवनमुक्त पुरुषाला त्यांनी कधी प्रतिबंध केला होता आणि आता प्रतिबंध निवृत्त करून आता खरा एकांत प्राप्त झाला. हे का मूळचाच एकांत स्वतः सिद्ध आहे अशी स्थिती आहे. आणि तो विश्वच काय झाला, त्याला एकांत करणं. हा विश्व काय आहे, त्याचा आत्माच झाला, म्हणून त्याचा आत्मा ऐकांतिकच आहे, म्हणून त्याला विश्वच काय झाला, एकांत झाला. आणि भक्तपणा त्याला वेगळा घ्यावा लागला का, भक्तपणा वेगळा न घेता भक्तच देव झाला. भक्तपणा वेगळा न घेता तो भक्तच कोण झाला, देव, आणि देवच कोण झाला, भक्त. किंवा पावावया प्रांत म्हणजे भेद राहिला का नाही, आवडी राहिली का नाही, आवडी राहिली. मग ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती होईल का नाही, होईल. आणि एकांत बिघडेल का नाही, का द्वैत सत्यत्वाने पुढे आल्याशिवाय राहणार नाही, कधीच येणार नाही असं. मग अद्वैत राहील का नाही, हा मग निरपेक्ष अद्वैतच राहील ना तिथं, का द्वैतही नाही ना अद्वैतही नाही. किंवा पावावया प्रांतो धरावा कोणी एक पंतो तव थिता दोरावतो जवळीचा सोनी. आता ते म्हणतात, जर आपण एखाद्या वस्तू आताच सांगितलं की चिंच पाहिजे होती, त्याला चिंच कुठं मिळाली, सगळ्या जंगलातून भटकून जिथून निघाला तिथंच मिळाली. तसा या ठिकाणी पावावया प्रांतो आपल्याला सगळ्याचा शेवट प्राप्त व्हायचा गंतव्यस्थानाचा. धरावा कोणी एक पंथो त्या गावाकडे जायला कोणता तरी मार्ग आपण धरायला पाहिजे. तो थिता दुरावती जवळीचा सोनी. उगीच आपण जे आपलं स्वरूप होतं ते सोडलं आणि त्याला शोधण्यासाठी आपण बाहेर गेलो, परंतु थिता दुरावतू जवळीचा असून उलट जवळ असून आपलं स्वरूप असून असलेला मार्ग आपल्याला दुरावला होता, बरोबर आहे का नाही. आणि तो आपला ठाव सापडे, आणि ते जर आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं ठिकाण आपल्याला सापडून दिलं तर ठाईचं पंथू मुरडे. आता काय म्हणेल, आता कुठं जायचं, मला काय करायचं, काय जावं या करून निज धामा, काय काय ते आहे ना, तेथे मी नाढळे नातोडे विश्रामा, येथे पाहुनी तमाल मेघ श्यामा, नेघो नाईको अनिका दुर्गमा. वो काय काय ते सुरुवात काय, हा नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, आणि विषय सुखबाई बापुडे ते क्षीण. जेथे न सरेची वैकुंठ सदन, शेषशाही त्रिकुट भुवन. हो आयशा गवळणी त्या आनंद बरी. हेच आहे का, हा नेघो म्हणून या त्यागीती परवते, घेऊ संग सुख हरीच्या सांगाते. गाऊ अनुरूप पाहुनी निरुते, गाऊ अनुरूप पाहुनी रुते, हासो खेळो ठाई जेवू सांगाते. हो अशा प्रकारचे ते गवळणी अनुवाद करतात. हे काय जाऊन या असंच आहे का, करून निज धाम, काय जाऊन या करून, हा तेच काय जाऊन या करून निज धामा, तेथे मी नातोडे येथे सांडून या तमाल मेघ श्यामा, नेघो नाईको अनिका दुर्गमा. हो असं म्हणतात. म्हणजे ज्या मार्गाने आपण ज्या पंथाला जायचं, ज्या गंतव्याला जायचं ठरवलं तो मार्ग म्हणजे ते गंतव्यस्थान आपणच आहे असं जर कळलं तर तो आता पुढचा प्रवास करील का, का मार्ग मुरडे, का तो मार्ग काय होईल, त्याचा माघारी फिरेल आणि तो कुठे येईल, आपल्या मूळच्या स्थानावर येईल. तई आपला ठाव सापडे, तई ठाईची पंथ मुरडे, न चालताची जोडे पंथा प्रांतो. आपल्याला त्या प्रांताला आल्यावर आता चालायची गरज आहे का, न चालताच आपल्याला मार्ग आपला प्रांत मिळाला, न चालताच आपला मार्ग आपल्याला मिळाला. हा अनुभवाचा मार्ग आहे, आपला अमृतानुभवाचा मार्ग आहे, ज्याच्यापासून सगळे मार्ग काय होतात, परत माघारी. जिथून आपण निघालो आणि प्रवासात खूप दूर गेलो आणि आपल्याला आपला गंतव्यस्थान काही लागत नसेल तर ज्ञानोबाराय आपला हात धरतात आणि आपल्याला आपल्या गंतव्यस्थानात पोहोचवतात. पण हा म्हणतो इतका थकलो ना, तुम्ही आम्हाला किती चालवणार. ते म्हणतात काहीच नाही, तू जसा आला ना तसा मी परत तुला नेतो आणि तुला काही श्रम अजिबात थोडेसुद्धा वाढवणार नाही, आणि फक्त त्याला पुन्हा मूळच्या जागेवर आणतात. मार्ग मागू मुरडे. आणि मग म्हणतात म्हणून पंथ प्रांत तुटवणं, म्हणून त्या ठिकाणी ह्या पंथाच्या हा पंथ ह्या प्रांताला नेतो. हे दोन्ही पंथही गेला आणि प्राणही गेला, आपलं प्रांतही गेला. मोडली देवभक्त खुन खुन, देवत्व आणि भक्तत्व याची खुनही मोडली. आता जे काही भजन, आता जे भजन आहे ना ते भजन आपे आप. ते भजन कोणतं भजन आहे, स्वाभाविक भजन आहे का, आपल्या स्वरूपात राहणं हेच स्वाभाविक भजन आहे का, यालाच भजन म्हणतात. हां हेच भजन, स्वरूपामध्ये स्वरूपाने राहणं का स्वरूपामध्ये राहणं,
स्वरूपाने राहणं, स्वरूपामध्ये राहणं सुद्धा नाही, स्वरूप रूप राहणं हेच खरं काय आहे, भजन आहे. म्हणून बेदेव ना, बाकीचं भजन नाही का मग.